जीवन गाणे गाणे व्यथासो आनंद सुदे व्यथासो आनंद सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे वाट दिसो अथवा न दिसू दे नात पुढे मज जाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे. नमस्कार चतुरंग प्रेमी दोस्तो. आपण गेले 7-8 महिने विविध चतुरंगच्या कार्यकर्त्यांची मुलाखत पाहत आहोत. दर महिन्याला आपण एक मुलाखत अनुभवतोय आणि आता आपण 10व्या मुलाखतीपर्यंत येऊन पोहोचलोय. माझे जीवन गाणे या आपल्या कार्यक्रमात आजची आपली 10वी जी मुलाखत आहे ती आपण चतुरंग कार्यकर्त्याची नसून चतुरंग प्रेमीची एक मुलाखत आहे. आदित्य शिंदे. आदित्य दादा हा चतुरंगशी निगडीत झाला तो शिक्षक प्रेरणा वर्गाच्या निमित्ताने. माझी आणि त्याची ही पहिली भेट तिथेच झाली. बऱ्याच वेळा काय होतं, अनेक मोठ्या माणसांना आपण भेटतो आणि पटकन आपल्या तोंडातून नमस्कार सर असं औपचारिक भाषण होतं. पण काही माणसं अशी असतात जी कामाने मोठी असतात पण तरीही आपण पटकन त्यांना हॅलो दादा म्हणून जातो. आदित्य दादा हा त्या पद्धतीचा एक मोठा माणूस आहे. कामाने तो प्रचंड मोठा आहे. आपण त्याचे एक व्याप ऐकणार आहोत, त्याच्याकडे असलेल्या जबाबदारीही ऐकणार आहोत. पण तरीही कधी नेहमी हसतमुख असणारा दादा आपल्याला बघायला मिळेल. ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी केंद्राचा आदित्यदादा प्रमुख आहे. पंचकोशाधारित गुरुकुल या 12 तासांच्या शाळेचाही दादा प्रमुख आणि मुख्याध्यापक आहेत. मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा कार्यवाह तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या विभागाचा विस्तार प्रदूत म्हणूनही तो कार्यरत आहे. ज्ञानप्रबोधिनी युवक विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत असतानाचे काही अनुभव, त्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या 150व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभरात 150 विविध व्याख्यानं करतानाचे अनेक अनुभव, महाराष्ट्राच्याच आणि भारताच्याही विविध भागात फिरतानाचे नवीन किस्से, अशा सगळ्यांनी रंगणारी आजची मुलाखत असणार आहे. चतुरंगचाच आपला लाडका कार्यकर्ता विवेक पाध्ये आज आदित्य शिंदे दादाला बोलतं करण्यासाठी आपल्या बरोबर आहे. चतुरंग प्रथेप्रमाणे मी विवेकला विनंती करतो की त्याने आदित्य दादाचं अत्तरकुपी आणि पुष्प देऊन स्वागत करावं आणि यापुढची सर्व सूत्र विवेकच्या हातात देतो. स्वागतानंतर आपण थेट त्यांच्या गप्पांमध्ये रंगून जाणार आहोत. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आत्ताच प्रास्ताविकामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे चतुरंग प्रतिष्ठान निर्मित आणि प्रकाशित माझे जीवन गाणे या जीवन प्रवासाची गाथा उलगडून चालणाऱ्या या शब्द मैफिलीमध्ये आजच्या या 10व्या पुष्पामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजचं हे 10वं पुष्प उंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्ञानप्रबोधिनी निगडीचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक श्री आदित्य शिंदे. आजच्या खूप खूप स्वागत आणि आज खूप छान वाटतंय की आज तू आमच्यामध्ये आहेस. पहिला प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. मुलाखतीची तयारी करताना, परिचयपत्र वाचताना अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, अनेक उल्लेख आले, अनेक पुरस्कारांचे उल्लेख आले. पहिला प्रश्न अगदी स्वाभाविक आहे की ह्या सगळ्याचा जो गाभा आहे तो मला असं वाटतं की तुझ्यातली कार्यकर्ता वृत्ती, ते कार्यकर्तापण, तर ह्या कार्यकर्तापणाची बीजारोपण कुठे झालं? मी पहिल्यापासूनच तुला ते लहानपणापासून होतं की काही असा एखादा प्रसंग घडला की त्यातनं तुला असं कळलं की नाही हे माझ्यामध्ये आहे? काय सांगशील थोडंसं बालपणाबद्दल? सगळ्यात आधी मी तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो की खूप दिवसांच्या चतुरंग कार्यकर्त्यांबरोबरच्या माझ्या राहिलेल्या गप्पा तुमच्या दोघांच्या निमित्ताने मारण्याची मला संधी मिळाली. कार्यक्रमाचं नाव माझे जीवन गाणे असं असल्यामुळे मला राहून असं वाटत होतं की प्लीज माझं वय पण सांगा रे, नाहीतर खूप गैरसमज होतील लोकांचे की एकदम
जीवन गाणे वगैरे सांगायला आलेले आहे, या मनुष्याचं वय किती असेल असं. तर जीवन गाणं सांगावं इतकं काही नाही झालं घडलेल्या गोष्टी आयुष्यामध्ये. पण विद्याकाकांचा खूप प्रेमळ आग्रह असल्यामुळे आणि एक प्रॉब्लेम माझ्या बाजूला पण आहे, की काकांना नाहीच कसं म्हणू शकत नाही असा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे कदाचित मी हो म्हटलो या मुलाखतीला. तर सगळ्या चतुरंग प्रेमींना, चतुरंग कार्यकर्त्यांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद परत एकदा. आता मूळ प्रश्नाकडे येतो. कार्यकर्ता वृत्ती कशी आली किंवा ती मुळातच होती का, असा खरं तर शोध घ्यायला लागेल असं वाटतं मला. कारण लहानपणी असे खूप प्रसंग घडलेले आहेत किंवा माझ्यात ते ओरिजिनली आहे असं आई सांगते मला. एक छोटासा प्रसंग म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मला प्रचंड बोर व्हायचं आणि मग आता काहीतरी करायला पाहिजे असं वाटायचं. तर माझ्या घरासमोर खूप मोठी वस्ती आहे आणि मला असं लहानपणापासून माझ्या आईने दिवाळीला कधीच कपडे घेतलेले नाही. कायम ती मला, तुला किती किमतीचे कपडे हवे त्या वर्षी सांग, तेवढ्या किमतीचे आपण पुस्तकं आणू. त्यामुळे मोठं पुस्तकांचं एक ग्रंथालय माझ्या घरात आहे असं म्हणायला हरकत नाही. तर एके दिवशी आईने मला सांगितलं, तू जाम बोर झाल्यास तर आता सगळी पुस्तकांचं वर्गीकरण कर, वयोगटानुसार कादंबऱ्या वेगळ्या कर, कविता संग्रह वेगळे कर. आणि मग मला असं वाटलं की आपण ग्रंथालय सुरू करू शकतो आणि आपल्या समोर राहणाऱ्या सगळ्या मित्रांना बोलवू शकतो की तुम्ही या माझ्या घरी पुस्तकं वाचायला. आणि मग घरोघरी जाऊन लोकांशी बोलणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं. खेळायला या हे सोपं असतं कन्व्हिन्स करणं, पण पुस्तकं वाचायला या माझ्या घरी दुपारी, असं मी कन्व्हिन्स करायला लागलो. आणि खूप मित्र जमले आणि साधारण 5,000 पुस्तकं माझ्याकडे घरी होती तेव्हा सुद्धा. तर अशा पुस्तकांचं ग्रंथालय मी सुमारे 2 वर्ष चालवलं 6वी-7वी मध्ये असताना. तर कदाचित एक छोटंसं आहे मनात किंवा वृत्तीत, जीन्समध्ये, की आवडतं लोकांबरोबर राहायला, लोकांबरोबर काम करायला. माझ्या आईबाबांचा दोघांचाही तसा स्वभाव आहे, त्यांनाही माणसांमध्ये राहायला आवडतं. रादर माझ्या घरातल्या सगळ्यांचा स्वभाव तसा आहे. आमचं एकत्र कुटुंब आहे, काका काकू 3 बहिणी आहेत. तर एकत्र कुटुंब पद्धती हे एक मेजर कारण वाटतं कार्यकर्ता वृत्तीचं. कारण शेअरिंग आणि केअरिंग हे खूप गुळगुळीत शब्द झाले अलीकडच्या काळामध्ये खरं तर. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काय काय लेवलचं शेअरिंग करायला लागतं आणि काय काय लेवलचं केअरिंग करायला लागतं, असे लहानपणापासून मला धडे गिरवायला मिळाले. त्यामुळे मी माझ्या घरातल्या आईबाबांचे आणि काका काकूचे आभार मानणं आहे तर काय म्हणजे अर्थच नाही असं बोलण्याला. पण त्यांनी जे संस्कार केले त्याच्यामुळे माझं थोडं बालपणात नाही एकदम तरुणपणात येतो. माझं लग्न ठरत असताना लोक ज्या वेळेला मला विचारायचे तुला अपेक्षा काय आहेत, तर माझी जी काही अपेक्षांची लिस्ट होती त्याच्यात एक पॉईंट असा होता की मला 2 आईबाबा आहेत, तर तुला सांभाळावं लागेल दोन्ही आईबाबांना. आणि समजा वेगळं राहायची वेळ आली तर तुला एकटीला जावं लागेल, मी नाही येणार. इतकं क्लिअर कट संस्कार म्हणूया किंवा त्याचं डोक्यात भिनलंय की माणसांबरोबर राहायचं आणि एकत्र कुटुंब पद्धतीला मी त्याचं सगळं श्रेय देईन की त्यातनंही कार्यकर्ता वृत्ती लहानपणी आपल्यात आली असेल. ज्ञानप्रबोधिनीत मला इयत्ता 2रीमध्ये प्रवेश मिळाला आणि अनेक आमचे उपक्रम प्रबोधिनीचे असे आहेत की त्या उपक्रमांमधनं सामाजिकता म्हणजे सोशलायझेशन, जिथे आपण म्हणतो की माणसांशी जाऊन भेटायचं आहे, बोलायचं आहे, माणसांबरोबर काम करायचं आहे, गटात काम करायचं आहे, प्रासंगिकरित्या एखाद्या गटाचं नेतृत्व करायचं आहे, अशा अनेक गोष्टींचे संस्कार आणि अशा अनेक छोटी छोटी स्किल्स मला प्रबोधिनीत शिकायला मिळाले. आणि त्याच्यामुळे लहानपणी असं काय 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 मिळालं भरपूर, त्याच्यामुळे कदाचित आज मी जरा बरं काम करू शकत असेल. आता म्हणालास की 2रीपासून ज्ञान प्रबोधिनीशी संबंधित आहे, पण आता शाळेचा सगळा प्रवास आणि आता एक व्यवस्थापक म्हणून हे बघताना असे कुठल्या 1, 2, 3, 4 गोष्टी सांगता येतील की ज्या त्यावेळी लहानपण असेल पण भावल्या होत्या किंवा ज्ञान प्रबोधिनीत मला शिकायचं किंवा असं काही वेगळेपण इतर शाळा आणि ज्ञान प्रबोधिनी असं काही? हो, निश्चितच. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिकलो ती म्हणजे माणसांना आपलं म्हणणं स्वीकारणं आणि माणसांबरोबर काम करणं, हे मी प्रबोधिनीत शिकलो. आम्ही शाळेत असताना आमचे पथक रचना असायची, म्हणजे वर्गातल्या आणि शाळेतल्या सगळ्या मुलांचे व्हर्टिकल गट केलेले असायचे, उभे गट केलेले असायचे. आणि 5वी ते 10वीचे सगळे विद्यार्थी 4 गटांमध्ये विभागले जायचे. त्यातलं माझ्या गटाचं नाव, माझ्या पथकाचं नाव जमशेदजी पथक होतं. आणि वर्गाचा एक अभिमान, पथकाचा एक अभिमान
प्रसंगांमध्ये ढकललं असं म्हणायला हरकत नाही की आता आता सामोरं जा आणि आता तुझं तू लढ. आम्ही तुला मदतीला आहोत, पण मदतीला तू हाक मारलीस तर आहोत, बाकी तुझं तू लढू शकतोस. हा कॉन्फिडन्स मला शाळेत दिला. म्हणजे मला माहिती नाही ह्याचा आणि त्याचा कसा संदर्भ जोडायचा, पण माझ्या मनात तो फार क्लिअर जोडला गेलेला आहे की 7वीतून 8वीत जायचं असेल तर माझ्या शाळेमध्ये अशी पद्धत होती की तुम्हाला कंपल्सरी पोहणं आहे. म्हणजे पोहणं जर येत नसेल, तुम्हाला पोहायला येत नसेल, तर तुम्हाला अनुत्तीर्ण करण्यात येतं, तुम्हाला नापास करण्यात येतं. त्याच्यामुळे पाण्यात ढकलून द्यायचं आणि त्याला मोठा काहीतरी नियम लावून घ्यायचा की तुम्हाला स्विमिंग करता आलेच पाहिजे. अशा अनेक प्रसंगांमधनं करून तर बघ, भिडून तर बघ एखाद्या प्रसंगाला, असं सामोरं जाणं ज्याला आपण म्हणतो, असा एक संस्कार शालेय वयामध्ये झाला जो आज अनेक प्रसंगांमध्ये उपयोगाला येतो. नकार पचवायला शिकलो मी शाळेमध्ये. म्हणजे माझ्या वयाची कॉलेजमधली मुलं ही मार्क न मिळणं इथपासून ते हवी ती व्यक्ती न मिळणं इथपर्यंतचे अनेक नकार पचवू शकत नाही. आणि मी सहज कसं काय पचवतो, म्हणजे मला काही मन नाहीये का काय असं वाटायला लागलं मध्येच. पण नंतर विचार करताना लक्षात आलं की नाही, आपण चांगल्यापैकी नकार पचवू शकतो. आणि हे कधी जमलं, कसं जमलं, तर राखी विक्री करताना हे मला जमलं असं वाटतं की तो खरा अनुभव मी खरं पुढे घेणार होतो, पण आता मुद्दा आला म्हणून की तो अनुभव मला ऐकायचा आहे. सिनियर कार्यकर्त्यांकडून आम्ही ऐकलेला आहे, तर तो ते ओघाच्या हो हो सांगतो मी. म्हणजे तो प्रसंग सांगतोच, पण राख्या विकताना काय व्हायचं, घरोघरी जाऊन राख्या विकायच्या आणि नकार ऐकायचे लोकांचे. आणि तो नकार ऐकला तरी सुद्धा तितक्याच उत्साहानं परत पुढच्या घरात जायचं राखी विकायला. हा मला वाटतं नकार पचवण्याचा एक अनुभव मी घेतला असेल. किंवा शिबिरांना अनेक ठिकाणी आम्ही जायचो, त्यावेळेला सुद्धा आता गाव भेटीला जा आणि मग चॅलेंज असायचं आम्हाला की ज्या घरात तुम्ही जाल त्या घरात अनोळखी घर, किमान चहा पिऊन या त्या घरात, असा टास्क आम्हाला 9वीत दिला जायचा. आणि ते विशेष होतं की अनोळखी घरात जायचं, मी ज्ञानप्रबोधिनीतनं आलोय असं गावातल्या कुठल्या तरी घरात जाऊन सांगायचं, आमचं शिबिर कशाला आलंय ते सांगायचं, आणि मग किमान चहा मिळायला पाहिजे इतक्या गप्पा मारायच्या. तर असं मला वाटतं त्या यामुळे म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या खोलीपर्यंत नाही तर चुलीपर्यंत जा, ते कुठेतरी अगदी अगदी परफेक्ट, म्हणजे फारच योग्य शब्दात सांगितलं असतं. तर तसं नक्कीच शाळेत शिकायला मिळालं. आणि राखी विक्रीच्या बाबतीतला अनुभव म्हणजे माझी राखी विक्री जोरदार व्हायची. मी शाळेत असताना 98 साली 97 साली राख्यांच्या किमती 25 पैसे, 50 पैसे, 1 रुपया, 5 रुपये. महागातली महाग राखी म्हणजे आमची 20 रुपयाची, 25 रुपयाची राखी. तरी सुद्धा माझी सहजपणे जाता जाता 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये, 2500 रुपये, 3000 रुपये अशी राखी विक्री व्हायची. तर आमच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या त्यांनी एके दिवशी मला सांगितलं की तू किती राख्या विकतोस याला तर महत्त्व आहेच, प्रश्नच नाही, आणि तुझं कौतुकच आहे. पण मला आवर्जून मी नावही मुद्दाम सांगणार आहे, सुहासिनीताई पानसे असं त्यांचं नाव. त्यांनी कौतुक केले असे आयुष्यात खूप कमी प्रसंग घडले. आणि कदाचित त्या कमी प्रसंगांमुळेच असं वाटायला लागलं की नाही आपल्याला अजून बरंच मोठं व्हायचं. राखी विक्रीच्या बाबतीतला एक अनुभव सांगेन. आमच्या मराठीच्या ज्या ताई होत्या, त्या माझ्या वर्ग शिक्षिका पण होत्या, त्यांनी मला असं राखी विक्रीच्या वेळी चॅलेंज केलं होतं की तू किती राख्या विकतोस याच्यापेक्षा कशा राख्या विकतोस याला महत्त्व. आणि त्यामुळे तुझं कौतुक करेन मी, पण यावर्षी एकही नकार ऐकायचा नाही. जाशील त्या घरात 25 पैशाची का होईना पण राखी विकून यायची, असं ते आव्हान होतं. आणि मी ते स्वीकारलं, मला मजा वाटली. अनेक घरांमध्ये माझ्या बोलण्याचा भरपूर कस लागला, पण एका घरामध्ये साधारण 70ची एक आजी होती आणि काही केल्या ताई ती आजी माझ्याकडनं राख्याच घेत नव्हती. त्यात मी दुपारच्या वेळात गेलेलो होतो. म्हणजे पुण्यात दुपारच्या वेळात कोणाच्या तरी घरी जाणं हेच एक आव्हान असतं, पण मी ते गेलो होतो. मी पण पुण्याचा असल्या कारणाने मी जाऊ शकतो सहज दुसऱ्याच्या घरी. आणि त्या आजी एक तर चिडल्या होत्या की मी दुपारी आलो. दार उघडल्या मी जेव्हा सांगितलं मी ज्ञानप्रबोधिनीतनं आलोय, तेव्हाच त्यांनी आले काहीतरी विकायला असं म्हणून स्वागत झालं आमचं. मग त्याच्यानंतर मी छान ते राख्यांचं प्रेझेंटेशन वगैरे केलं त्यांच्यापुढे की ह्या अशा आहेत, मग ह्या राख्या इतक्या किमतीला आहेत. पण राख्या तुम्ही तयार करायच्यात की विकत घेऊनच विकायचं? विकत नाही, रेडीमेड असलेल्या राख्या असायच्या त्या. असं खूप काय काय आम्ही सांगून बघितलं त्या आजीबाईंना, पण त्या आजीबाई काही आम्हाला ऐकायला तयार होईना. आणि बोलता बोलता त्या असं म्हणाल्या की हे काय राख्या विकताय तुम्ही, आणि मी पण काय घेणार नाही या राख्या, कारण मी कोणाला
सगळी माणसं जो घेऊन गेला त्याचं कशाला काय रक्षण करणार तो माझं, मी काय बांधणार नाही त्याला राखी, मला नको तुमचा राखी. मग एकदम मला असं काय सुचलं आहे त्यावेळी मला माहित नाही. मी आजीबाईंना म्हणलं, आजीबाई मी येऊ का तुमच्याकडे राखी पौर्णिमेला राखी बांधून घ्यायला, मला राखी बांधा पण राख्या घ्या तुम्ही माझ्याकडनं आणि मला आवडेल तुमचा भाऊ आहे. तर त्या 70-71 वर्षांच्या आजींना हा 7वी-8वीतला भाऊ फारच आवडला बहुधा आणि माझ्याकडे असलेली सगळ्यात महाग 120 रुपयांची चंदनाची राखी त्यांनी माझ्याकडनं घेतली. आणि त्यावेळेला आणखीन एक नकळत झालेला संस्कार म्हणजे खूप सहजपणे दिवाळीला पण मी आजीबाईंच्या घरी गेलो. आजीबाई असेपर्यंत मी आजीबाईंच्या घरी जात होतो आणि असं अनोळखी माणसाशी आपलं सहज नातं जोडता येतं आपल्याला. आणि ओव्हर अ पिरियड लक्षात येतं की जगातला कुठलाच माणूस अनोळखी नाही आणि म्हणून कदाचित सगळ्यांशी आपलं काहीतरी नातं जोडलेलं आहे. असा एक नकळत संस्कार राखी विक्रीसारख्या उपक्रमातून सुद्धा हा झाला असं मला वाटतं. मार्केटिंगचं एक कौशल्य त्यावेळेपासून जसं कदाचित जास्त फायदा चांगल्या अर्थानं होत असेल. नक्कीच 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 प्रश्नच नाही. म्हणजे अशी अनेक कौशल्य सराव करायला संधी मिळाली शाळेत. पण हे तुम्ही राखीचं बांधण्याचं आहे तुमचं स्वतःचं होतं की तुम्ही ज्ञानप्रबोधिनीतर्फे जात होता? ज्ञानप्रबोधिनीचा उपक्रम असायचा. अलीकडे पर्यावरणाच्या कारणासाठी आम्ही फटाके विक्री बंद केली, अदरवाईज फटाका विक्री हा सुद्धा आमचा एकदम जोरदार उपक्रम असायचा. दिवाळीच्या आधी 8 दिवस होते. हो हो अगदी जोरदार उपक्रम असायचा. एक गोष्ट इथे मंडळी नमूद करायला पाहिजे की नकार पचवणं ही जी गोष्ट आहे, माझा पुढचा प्रश्न थोडासा त्याच्यावरच मी नंतर घेणार होतो पण तो आता जोडून घेतो की सध्या असं दिसतं की तरुण पिढी खास करून 10वीला कमी मार्क्स मिळाले किंवा काही 90% पेक्षा होती पण 80% मिळाले की लगेच तो नकार विकरणं आणि पुढे आत्महत्या हे जे प्रमाण सध्या वाढलेलं आहे त्याबद्दल थोडं तुम्ही काय सांगशील की त्या मुलांनी कसं स्वतःवरचा विश्वास आणि सध्याच्या परिस्थितीवर लगेच टोकाची भूमिका घेणं हे कितपत योग्य आहे? अर्थातच अयोग्य. म्हणजे एका शब्दात उत्तर सांगायचं, ही खूपच वाईट गोष्ट आहे आणि याच्याबद्दल फार मनामध्ये खंत वाटते. आज माझ्याकडे नावं नाही सांगत पण मी आकडा आवर्जून सांगेन की आज या घडीला माझ्याकडे अशा प्रकारे नकार पचवू न शकलेले साधारणपणे एक 7-8 तरी युवक आहेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीतले. कोणी कोकणातले आहेत, कोणी विदर्भातले आहेत आणि त्यांचे इतके वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या सगळ्यांशी मी फोनवरती बोलत असतो, कधी पत्रसंवाद असतो, ईमेलनी बोलत असतो, प्रत्यक्ष भेटून बोलत असतो. आणि मग लक्षात येतं अशा सगळ्या मुलांच्या बाबतीमध्ये विशेषतः आत्ता जे आपण टाळेबंदीला सामोरं जातो आहोत आणि एकलंपण ज्याला म्हणतो, एकटेपण जे म्हणतो ते अनुभवतो आणि हीच पिढी अनुभवते, सगळ्या पिढीतली माणसं हे अनुभवत आहेत. आबाल वृद्ध हे अनुभवत आहेत. जिथं लहान मुलांनी खेळायला हवं आहे, एकमेकांशी भांडायला हवं आहे, तिथं त्यांना एकमेकांचे चेहरे सुद्धा बघायला मिळत नाहीये. ही खूपच एका बाजूला परिस्थिती म्हणून खूप वाईट आहे. दुसऱ्या बाजूला हा प्रश्न समजा टाळेबंदी नाहीये तर मग हा प्रश्न नाहीये का? टाळेबंदी असताना सुद्धा हा प्रश्न आहेच ना. मग याच्यावरचं उत्तर काय? तर मला असं वाटतं की बहुतांश वेळेला चुकीचं मार्गदर्शन मिळालेलं असणं, चुकीच्या पद्धतीनं वाट दाखवलेली असणं मुलांना, याच्यामुळे हे प्रश्न तयार होतात असं वाटतं. मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचंय याची स्पष्टता नसते आणि त्यामुळे आज जे समोर दिसतंय तेवढंच माझं विश्व बनून गेलेलं असतं. मी कधीच उद्याचा विचार करत नाही, कारण उद्याचा विचार करायचा असतो हेच मला कोणी शिकवलेलं. मला स्वप्नच बघायला कोणी शिकवलेले नाही किंवा मला असं शिकवलेलं असतं की तू जे स्वप्न बघतोयस तेच स्वप्न अंतिम आहे, दुसरं तू काही करूच शकत नाहीस आयुष्यात. असं काहीतरी विचित्र आपल्याला शिक्षण दिलं जातं. हे सगळं थोडंसं सविस्तर आणि एका व्याख्यानाचा विषय होऊ शकेल असं, पण थोडं सूत्रबद्ध करायचं झालं तर मी असं म्हणेन की आपल्या अनेकांपुढे साधी अकॅडमिक गोल सुद्धा नाही, शैक्षणिक उद्दिष्ट सुद्धा नाही. म्हणजे मला 10वीत काय करायचं, किती मार्क मिळवायचे असं सुद्धा न ठरवलेले युवक असतात. ही झाली पहिली पातळी. दुसरी पातळी असते की काही जणांचं 10वीचं ठरलेलं असतं पण करिअरचं काही विचार झालेला नाही, बघू मार्क मिळवल्यावर ठरवू, असे अनेक जण असतात. तर ही नैराश्य येण्याची एक वेगळी पातळी असते. म्हणजे करिअर गोल ठरलेलं नसल्यामुळे आणि परिस्थितीवरती सगळं सोडून दिलेलं असल्यामुळे. म्हणजे 10वीत काय मिळेल ते बघू, मग 12वीत काय मिळेल त्याच्यावर
कुठपर्यंतची ही साखळी आपल्याला पुढे नेता येऊ शकते. आणि करिअर ठरलंय, पण आता माझ्या वयाची अनेक माझी मित्रमंडळी माझ्याशी ज्या वेळेला गप्पा मारतात त्यावेळेला म्हणजे काही जण CA आहेत, डॉक्टर्स आहेत, IT प्रोफेशनल्स आहेत, आणि मग ते मला असं म्हणतात की ठीक आहे रे, पगार वगैरे सगळं चाललंय रे, पण काय मजा नाही, तुझं कसं वेगळं आहे असं मला सांगतात. मग मला असं म्हणायचं आहे की याचा अर्थ करिअर गोल ठरवून सुद्धा उपयोग नाही. म्हणजे नैराश्य आलंय, समजा तुला चांगलं वेतन मिळतंय, पगार मिळतोय, सगळं सेट आहे आयुष्य, मग काय प्रॉब्लेम आहे. तर थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की सगळं आयुष्य सेट आहे हाच प्रॉब्लेम आहे, काहीच गडबड कशी नाही आयुष्यात. तर म्हणून मग असं वाटतं की जो प्रश्न मला माझ्या 11वीत मला विचारला गेला, आणि खरं तर म्हणजे बाकी मुलाखतीतलं कोणी काही नाही ऐकलं तरी चालेल, पण मला वाटतं मी तो प्रसंग सांगतो आत्तावरून की मला आमचे वामनराव अभ्यंकर त्यांनी एकदा मला बोलवलं आणि मला म्हणाले चल माझ्याबरोबर प्रवासात. माझी शाळा संपलेली होती, म्हणजे 10वी झालेली होती, पण माझ्या सुदैवानं त्यांनी मला हाक मारली केव्हा तरी, असंच अक्षरशः हाक मारली रस्त्यानं की अहो तुम्ही येणार का, मी असं असं जाणार. आणि मला इतकं मस्त वाटलं की आमच्या शाळेचे केंद्र प्रमुख हे बाहेर कुठेतरी व्याख्यानाला चाललेत आणि त्यांच्याबरोबर मला प्रवासाला घेऊन चालले. म्हणजे असं जरा कॉलर ताट करूनच मी 8 दिवस फिरत होतो सगळीकडे, की भाऊंनी बोलवलंय मला. आणि मला अगदी लख आठवतं, सासवडला त्यांचं व्याख्यान होतं कुठेतरी आणि आम्ही निघालो. निगडीपासून चिंचवडपर्यंत गेलो असू नसू तोवर त्यांनी मला एक प्रश्न विचारला 11वीत असताना. तर ते मला विचारलं का हो, असा कोणता क्षण आहे की त्या क्षणी तुम्ही मेलात तरी आनंदाने मराल असा प्रश्न त्यांनी मला विचारला. 11वीत साधारणपणे मुलं फुलपाखरू मन झालेलं असतं वगैरे टाईपचं आपलं सगळं आयुष्य असतं, आणि त्यावेळेला माणूस मला असा प्रश्न विचारत होता की तुझा असा कुठला क्षण आहे की त्या क्षणी तू म्हणशील की आता शेवटचा दिवस गोड व्हावा, असं जे तुकोबांनी म्हटलं ते माझ्या आयुष्यात झालं. असं काय आहे तुझ्या आयुष्यात, हा प्रश्न का नाही पडत तुम्हाला, असं आमच्या एका प्रबोधिनीच्या गीतात प्रश्न विचारला. तर मग मी जे मगाशी साखळी सांगत होतो की अकॅडमिक गोल नसणं, करिअर गोल नसणं, आणि ह्याच्याही नंतरचं येणारं जे नैराश्य असतं ते लाईफ गोल नसणं, कशासाठी जगतोय याचाच विचार करत नाही, आणि म्हणून आलेलं नैराश्य असतं असं मला वाटतं. हे खूपच ब्रॉड आन्सर आहे किंवा मोठं उत्तर आहे, पण थोडंसं अनेकांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की नैराश्य येतं, एकटेपणा वाटतो, कारण असं मोठं काहीच डोळ्यासमोर नसतं. आणि हे म्हणजे मे बी अशी अस्वस्थता चालेल एक वेळ की अरे मी का जगतोय हे मला शोधायचं आहे, असं आयुष्यभर राहिलं तरी एक वेळ चालेल, पण हा प्रश्न जेन्युइनली पडणं, मी कशासाठी एखादी कृती करतोय असा विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण यातनं एक प्रश्न असा समोर येतो की जे आपण अध्यात्म पण आपल्याला सांगतात की ह्या विवेचनामध्ये तुझ्या आलं की अरे तू स्वतःला ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ आपण जे म्हणतो, तर ते कारण आहे की मी कशासाठी जगतोय, माझी आवड काय आणि मी करतोय काय, हे कुठेतरी त्याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन असतो. तर ह्याच्यासाठी ज्ञान प्रबोधिनी असं काही वेगळं करतं का की ह्या सगळ्या गोष्टी की तुझा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तर ह्या गोष्टीमध्ये तू बिल्डअप करण्यासाठी मग आम्ही तुम्हाला मदत करतो, असं काही ज्ञान प्रबोधिनीचं वेगळेपण काही सांगता येईल का? निश्चितच ज्ञानप्रबोधिनीमध्ये 8वी मधल्या प्रत्येक मुलाला हा प्रश्न विचारण्याची व्यवस्था आहे. ज्ञानप्रबोधिनीमधल्या 12 वर्षाच्या 13 वर्षांच्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला हा प्रश्न एका वेगळ्या पद्धतीनं विचारला जातो. म्हणजे वामनरावांनी मला थेट विचारला समजा तसा, आणि ही विचारण्याची पूर्वतयारी माझ्या 8वीपासून सुरू होती असं वाटलं. आणि म्हणूनच कदाचित अनेक चांगले पर्याय करिअरचे माझ्या डोळ्यासमोर असून सुद्धा मी ठरवलं की ज्ञानप्रबोधिनीचं काम करायचं. तर हा जो प्रश्न येत होता म्हणजे खूपच महत्त्वाचा प्रश्न दादा विचारला असतो असं वाटतं मला. ज्ञानप्रबोधिनीमध्ये या प्रक्रियेला आम्ही विद्यावर्ध संस्कार असं नाव दिलेलं आहे. 8वीच्या मुलांशी साधारण त्यांच्यापेक्षा एक 5-10 वर्ष मोठे असलेले ताई दादा या विषयावरती गप्पा मारायला सुरुवात करतात, आणि हळूहळू मुलांना असं सांगतो आपण की अरे तुझ्या शारीरिक विकसनाची जबाबदारी तुझीच आहे नाही का, त्यामुळं एक छोटंसं सूत्र लक्षात ठेव असं म्हणून त्याला एक छोटंसं सूत्र सांगतो. आणि मग सहज त्याच्या भाषेत त्याला कळेल असं की भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं आपण सगळेजण पिझ्झा खाणार आहोत, बर्गर खाणार आहोत, रात्री
उशिरापर्यंत फेसबुकवरती स्टेटस अपडेट करत बसणार आहोत. म्हणून त्या भगवंताने आत्ता 5-10 हजार वर्षांपूर्वी आपल्याला एक श्लोक सांगून ठेवला, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. शब्दार्थ आम्हाला जास्त चांगला सांगेल कदाचित, पण मुख्य त्यातला गाभा अर्थाचा असा आहे की सगळ्या दुःखांपासून जर दूर राहायचं असेल तर कशाचं योग, काय साध तू, तर युक्त आहार आणि विहार. मग स्वतःच्या शरीराची काळजी घे असं सांगतो. मग हळूच आपण मुलांना असं सांगतो की शरीराच्या आतमध्येच ती शरीराची यंत्रणा चालवणारी सगळी जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीचा सुद्धा विचार कर. मग त्याच्याहून सूक्ष्म असलेल्या मनाचा विचार कर, त्याच्याहून सूक्ष्म असलेल्या बुद्धीचा विचार कर, आणि त्याच्याहून सूक्ष्म असलेली अशी ताकद आहे की जी ताकद आपल्या शरीराच्या ताकदीपासून बुद्धीच्या ताकदीपर्यंत सगळ्याला कंट्रोल करत असते. ज्याला कोणी स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट म्हणू शकतं, आध्यात्मिक ताकद म्हणू शकतं, एनर्जी म्हणू शकतं, काही म्हणू शकतो आपण. पण असं सगळ्याचा जो स्वामी आहे त्याच्याकडे पण तुझं लक्ष गेलं पाहिजे आणि त्याचा अल्टिमेटली विकास घडवून आणणं हे तुला करायचं आहे बरं का. असं 8वीच्या मुलाला समजेल अशा भाषेमध्ये वर्षभर थोडं हे आता मी अगदीच थोडक्यात सांगितलं, पण हा खूप मोठा कंटेंट हळूहळू करून वर्षभर, त्याच्या पुढच्या वर्षी असा मुलांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आहे. त्याला ज्ञानप्रबोधिनीमध्ये विद्याव्रत संस्कार असा शब्द वापरतो. तशा वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत, मातृमंदिर. मला प्रश्न तर विचारायचाच आहे, ह्या वास्तूचं वैशिष्ट्य काय, म्हणजे आपण मागे जो प्रतिमा आपल्याला दिसते त्याबद्दल थोडंसं जरा सगळ्यांना ऐकायला आवडेल. अर्थातच आपण जी वास्तू बघतो आहोत, जी चित्रप्रतिमा मागे आपल्याला दिसते ही अखंड हिंदुस्थानची चित्रप्रतिमा आहे. आणि नेहमी जी आपण चित्रप्रतिमा बघतो त्याच्यापेक्षा ही चित्रप्रतिमा वेगळी आहे, कारण हे सॅटेलाइट पिक्चर आहे. म्हणजे हे फक्त भावनिक नाही आहे, तर अत्यंत बुद्धीच्या कसोटीवर विचार करून अटकेपार झेंडा लावला होता असं जे आम्ही सांगतो, तिथपासून ते जी श्रीलंका, सोन्याची जी लंका आहे तिथपर्यंत असा तो सगळा सेतू हिमाचल, असा आसेतू हिमाचल असलेली अशी ही अखंड हिंदुस्थानची चित्रप्रतिमा आहे. आमचा हा जो सगळा परिसर आहे हा सुमारे 4-4.5 एकराचा परिसर आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की ही वास्तू, मातृमंदिराची वास्तू ही ह्या 4 एकराच्या मध्यभागी आहे. याला कुठलाही दरवाजा नाही आहे आणि कोणतीही सूचना याच्यावरती लिहिलेली नाही. तर याचं कारण असं आहे की कोणत्याही या देशात जन्म घेतलेल्या कोणत्याही धर्ममताच्या, पंथमताच्या, संप्रदाय मताच्या कोणत्याही माणसाने केव्हाही इथे यावं आणि त्याच्या पद्धतीची उपासना त्यांनी इथे करावी अशी या वास्तूची कल्पना आहे. हा झाला पहिला हेतू. दुसरा हेतू या वास्तूचा असा आहे की मला सांगायला आवडेल की ज्या वेळेला इथे वामनरावांनी काम सुरू केलं तेव्हा शाळेची इमारत नाही आधी उभी राहिली, आधी ही वास्तू उभी राहिली. कारण आमचं असं पक्क ठरलेलं आहे की जगायचंच ज्याच्यासाठी ते उद्दिष्ट आधी डोळ्यासमोर ठेवूया आणि मग बाकीची सगळी रचना त्याच्या भोवती उभी करू. आणि म्हणून मातृमंदिराभोवती या बाजूला सगळं शालेय शिक्षण चालतं, या बाजूला सगळं तंत्र शिक्षण चालतं. आत्ता आम्ही नवीन तिकडे मोठी कलाभवनाची इमारत उभी केलेली आहे आणि समोर सगळं असं विस्तृत असं पटांगण, मैदान असं समोर ठेवलेलं आहे. तर खेळायचं कशासाठी, कला शिक्षण कशासाठी, तंत्र शिक्षण कशासाठी, तर ते ह्याच्या चरणी अर्पण करायचं म्हणून. आणि असं हे या मातृमंदिराचं वैशिष्ट्य आहे. एक मंडळी खुलासा तुमच्यासाठी की ज्यावेळेला आम्ही 2 तासापूर्वी इथे आलो त्यावेळेला ही सगळी चर्चा ही वास्तूबद्दल बरंचसं बोलणं झालं. ते वाटलं की ह्या निमित्तानं ह्या प्रश्नाच्या माध्यमातून हा सगळा परिसर तुमच्यापर्यंत आणि ही सगळी जो काही विचार आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा एकदा मुख्याध्यापक हे नाव समोर आलं की आपल्यासमोर एक टिपिकल अशी प्रतिमा उभी राहते की 50-60चा एक साधारण वयस्कर मनुष्य. पण इतक्या कमी वयामध्ये मुख्याध्यापक झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि मुलं हे नातं कसं असावं आणि ते कसं तू डेव्हलप करतोस? खूप छान प्रश्न आहे हा. इथे मुख्याध्यापक हा शब्दच वापरला जात नाही, त्याच्यामुळे तिथंच एक त्या नात्याचं काय म्हणूया, त्या नात्याला खतपाणी मिळतं की हा एक दादा आहे असंच लोक माझ्याकडे बघत असतात. तर जो अध्यापक स्वतःला मुख्य समजतो तो मुख्याध्यापक अशी इथली व्याख्या. त्यामुळे आम्ही सगळे मुख्याध्यापक आहोत तिथे. त्यातही अजून थोडं नेमकं करायचं झालं तर इथले जे सगळे विभाग आहेत
गुरुकुलचा प्रमुख किंवा गुरुकुलच्या 5वी ते 10वीच्या सगळ्या गटाचं काय म्हणा नेतृत्व असं म्हणतो. त्याला आम्ही विभाग प्रमुख असं सुद्धा इथे शब्द वापरतो. नातं म्हणशील तर खरोखरीच इथल्या सगळ्या शिक्षकांना, शिक्षक म्हणण्यापेक्षा ताई किंवा दादा असं संबोधन वापरायचा असा संकेत आहे अगदी पहिल्यापासून. आणि फक्त तोंड देखलं नाही तर खरोखरीच ते नातं तयार व्हावं असा आमचा मनापासून प्रयत्न असतो. या सगळ्या ताईदादांबरोबर एकत्र लर्निंग व्हावं, मुलांचं एकत्र शिकण्याची संधी मिळावी मुलांना असा प्रयत्न असतो. आणि त्यामुळे सहलींना जाताना, शिबिराला जाताना, एकत्र व्यायाम करताना, एकत्र खेळताना असं ते नातं तयार होत जातं, नातं घडत जातं. आणि त्यातनं मुलं खूप मोकळेपणानं संवाद साधत असतात. आम्ही पण खूप गोष्टी मुलांशी शेअर करत असतो. अनेक वेळेला मुलं घरी आलेली असतात, आम्ही मुलांच्या घरी गेलेलो असतो आणि खूप चांगलं नातं मुलांबरोबर, त्यांच्या आईबाबांबरोबर, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर असं चांगलं नातं हे तयार झालेलं दिसतं. आता इथे एक प्रश्न आणखी आहे की आपण म्हणतो की पहिलं काय म्हणूया आपण संस्कार केंद्र हे घर, दुसरं संस्कार केंद्र आपण शाळा म्हणतो. तर मुलं हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हा नातेसंबंधांचा त्रिकोण कसा असावा? कारण तू आता एक बाबा पण आहेस आणि एक शिक्षक पण आहेस, तर हे तू कशी याची सांगड घालतोस? पालकांसाठी काय सांगशील? पालकांना मी अशी अगदी हात जोडून विनंती करतो अनेक वेळेला की मुलांना मोकळं सोडा आणि ज्यांच्याकडे आपण सुपूर्द केलेला आहे त्यांच्यावरती तेवढा विश्वास ठेवा. अर्थात बाहेरची परिस्थिती अशी नाही आहे की माझं हे म्हणणं सरसकट सगळ्यांना लागू व्हावं अशी बाहेरची परिस्थिती नाही आहे याची मला कल्पना आहे. परंतु मी पालकांना आवर्जून असं सुचवत असतो की तुम्ही ज्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे ज्ञानप्रबोधिनीमध्ये तिथे तुम्ही निर्धास्त राहा. शिक्षणाची काही एक प्रक्रिया आहे त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा असं आव्हान पालकांना असतं. आणि विशेषतः ज्ञानप्रबोधिनीचे सगळ्याच कोणत्याही विभागातले, कोणत्याही केंद्रांवरचे पालक हे या शिक्षण प्रक्रियेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सहभागी झालेले असतात. सगळ्या पालकांना इथल्या उपक्रमांच्या मागची भूमिका समजून घेणं याच्यासाठी आपण आवर्जून प्रयत्न करत असतो. पालक प्रशिक्षण वर्ग असा त्याच्यासाठी आवर्जून वर्षातून किमान एकदा आपण घेत असतो. बाकी महिन्यातून एकदा ज्या बैठका होतात, पालक बैठका, त्याच्यामध्ये ठरवून आपण व्यवस्थापकीय विषय घेतले. आपण व्यवस्थापकीय विषय अगदी थोडक्यात 5-10 मिनिटात संपवतो, पण उरलेला वेळ अमुक एक उपक्रम आहे, ती काय प्रक्रिया आहे, का तो उपक्रम घेणार आहोत असं आपण आवर्जून सांगत असतो. आणि त्यातनं पालकांचं प्रबोधन करणं, एखाद्या शैक्षणिक उपक्रमाकडे, एखाद्या शैक्षणिक प्रक्रियेकडे कसं बघायचं हे पालकांपर्यंत पोहोचवत असतो. तर पालकांनी शिक्षण प्रक्रियेत सहभागी होणं अपेक्षित आहे. पालकांनी शिक्षण प्रक्रियेत मुलांचा हात सोडणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा तो खूप घट्ट धरून ठेवलेला असतो हात. तर फार सूचना न करता पालकांनी बघणं आणि गरज वाटली तर सावलीसारखं आडवं येणं असं फक्त पालकांनी शिक्षणात सहभागी व्हावं. बाकी मी पालकांसमोर बऱ्याचदा धाडसाने एक उदाहरण देत असतो की समर्थ रामदासांनी जर त्यांच्या आईचं ऐकलं असतं तर ते समर्थ झाले नसते. त्यामुळे योग्य वेळी आईचं ऐकायचं नसतं असं सुद्धा मी अगदी पालकांसमोर मुलांना सांगत असतो. कारण प्रबोधिनीच्या पद्यात, पहिल्या पद्यात आम्ही असं म्हणतो, प्रबोधिनी याचे समर्थ व्हावया, समर्थ मायभूमीला जगी करावे. त्याच्यामुळे या 2 ओळीत प्रबोधिनीच्या सगळ्या कामाचं सार आहे असं वाटतं की आपलं व्यक्तिमत्व घडवायचं ते मायभूमीला जगी करण्यासाठी असं. त्यामुळे कधीतरी आईबाबांचा हात सोडायचा असतो असं मुलांना सांगावं लागतं. परीक्षे पत्रकामध्ये एक उल्लेख असा आला की प्रतिनिधी कार्यकर्ता ज्ञानप्रबोधिनी, तर हे आम्ही असं ऐकलं की टप्पे आहेत. तर हे टप्पे काय, त्याला थोडं सविस्तर. ज्ञानप्रबोधिनी आत्ता म्हटलं तसं खरं तर अगदी फ्लोमधला प्रश्न आला की समर्थ मायभूमीला जगी करावे असं ज्या वेळेला म्हणतो, जगात मान मायभूमीची जगी उंचवू असं पण आम्ही पद्यामध्ये म्हणतो. तर भारत देशाला किंवा या अखंड हिंदुस्थानाला आम्हाला जगात काहीतरी पराक्रमाची भव्य कृती घडवून आणायची असं स्वप्न घेऊन निघालेले. किंवा आणखीन एका पद्याची ओळ अशी, आमची सगळी पद्य जर प्रबोधिनीची आपण बघितलीत ना तर त्याच्यात संकल्प आहे, काहीतरी करून दाखवू काहीतरी असं आहे. निज रुधिराची आण वाहुनी रूप पालटू देशाचं असं प्रबोधिनीचं ब्रीद वाक्य, रूप पालटू देशाचं. देशाचं सगळं रूपच बदलवलं. तर बदल ही खूप सावकाश घडणारी प्रक्रिया.
आज ठरवलं आणि उद्या बदल घडले असतात. तर देशाचं रूप पालटायचं म्हणजे देशातल्या माणसांचं रूप पालटायचं, एकेका माणसाला बदलायचं. मग ते पण आमच्या एका पद्यात छान सांगितलं बरं का. ओळख खूप आवडेल सगळ्यांना. एक एक अंकुरास पालवू तेज साज आज त्यास लेवो, अशी ती ओळ. तर एकेका माणसाला तेजस्वी घडवायचं आहे आम्हाला. आणि असं देशातले 130 कोटी लोक जर तेजस्वी झाले तर देश बदलेल. मग देश बदलायचा असेल, माणसं बदलायची असतील तर त्याच्या प्रक्रिया शोधून काढाव्या लागतात. आणि प्रबोधिनीमध्ये आपण आवर्जून असं म्हणत असतो की प्रबोधिनीचं सगळं काम हे अभिनव आहे, म्हणजे कधीच जुनं न होणार आहे, नवीनच काहीतरी भर पडत असते त्याच्यात. त्याच्यामुळे आत्ता ज्या टप्प्यावर प्रबोधिनीचे कार्यकर्ते आहेत ते आम्ही सगळेजण असं मानतो की पहिल्या टप्प्यावरती असा संकल्प सुचणं की अरे हा, माझा वेळ, माझे पैसे आणि माझे परिश्रम अशा 3 गोष्टी किमान मी या हिंदुस्थानासाठी देईन का. म्हणजे माझं नित्याचं काम, मी कुठेतरी नोकरी करतोय, मी माझा संसार करतोय समजा, तर ते करताना देशाचं अहित होणार नाही असा संकल्प मी करणं, ही झाली पहिली पातळी. मी कधीच देशाचं, मग त्याच्यात साधे संकल्प खूप येऊ शकतात. मी रस्त्यावर थुंकणार नाही, मी सिग्नल पाळेन, मी टॅक्स वेळेवर भरेन, मी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कचऱ्याचं व्यवस्थापन करेन, अशा खूप एन नंबर ऑफ गोष्टी सांगता येतात. सीमेवर जाऊन लढलं पाहिजे असं काही. एक्झॅक्टली. तर हा देशातल्या सगळ्यांनी करण्यासारखा संकल्प, याला मी प्रथम प्रतिज्ञा असं म्हणतो की मी आजन्म देशसेवेचं व्रत घेईन. आता सेवा म्हटल्यानंतर काहीतरी कॉम्प्रोमाइज करणं, तर ते काय कॉम्प्रोमाइज करायचं. तर आत्ता मी सांगितलं तसं की माझी नेहमीची सवय आहे की कचरा टाकून द्यायचा, तर मग मी कॉम्प्रोमाइज करेन माझा वेळ वर्गीकरण करायला कचऱ्याचं, आणि प्लॅस्टिक वेगळं करेन, ओला कचरा वेगळा करेन, असं मी देशसेवा करत राहीन. ही झाली पहिली प्रतिज्ञा. दुसरी प्रतिज्ञा अशी आम्ही म्हणतो, दुसरा टप्पा, की ज्ञानप्रबोधिनी या संघटनेला उत्तरदायी राहून मी आयुष्यभर काम करेन. म्हणजे हे जे काही मी पहिल्या वेळेला ठरवलं देशाची सेवा करेन, ते मी युथ प्रबोधिनीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सांगेन की सध्या माझ्या आयुष्यात असं असं चाललंय बरं. मग तो तुम्ही सुचवा मी काय करू. मग ते जे काही सुचवतील त्यातलं मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करत राहणार. मग ते असं सुचवतात की तुझ्या व्यक्तिमत्व विकास, आता हे ह्या शब्दात नाही सुचवत, पण तुझ्या व्यक्तिमत्व विकसनासाठी तू हे कर. आणि खरं तर देशाला असं व्यक्तिमत्व हवं आहे म्हणून तुझ्या व्यक्तिमत्वात असे बदल तू घडवून आण, अशा आशयाचं मार्गदर्शन करणारी अनेक चांगली ज्येष्ठ मंडळी प्रबोधिनीत आहेत. तर ते जे काही सांगतायत त्यातलं मी माझ्या आचरणात आणायचा प्रयत्न आयुष्यभर करेन. म्हणजे ज्ञानप्रबोधिनीला उत्तरदायी राहून काम करेन, अशी द्वितीय प्रतिज्ञा, दुसरी प्रतिज्ञा आहे असं आपण म्हणतो. आणि तिसरी प्रतिज्ञा अशी आहे की ते जे सांगतील त्यातलं मला जेवढं जमेल तेवढं मी ऐकेन. याच्यापेक्षा त्यांनी समजा मला काहीतरी सुचवलं करून बघ, तर त्यांचं सुचवणं हे मी आज्ञा म्हणून स्वीकार. मग तिथं मला काय आवडतं, मला कुठे काम करायला आवडतं असं नसून ज्ञानप्रबोधिनीच्या आदेशानुसार मी काम करेन, ही तिसरी प्रतिज्ञा. मग तिथं माझ्या आवडीनिवडी किंवा माझा वेळ, माझे परिश्रम मी कसे वापरायचे हे मी नाही ठरवणार. तुम्ही ठरवा आणि तुम्ही सांगा मला, ते सांगतील ते मी करेन असं ठरवणं, एवढी लवचिकता आणणं स्वतःमध्ये, याला तिसरी प्रतिज्ञा असं म्हटलं. आणि चतुर्थ प्रतिज्ञा ज्ञानप्रबोधिनीची अशी आहे की आजन्म अविवाहित राहून, निष्कांचन राहून, कोणत्याही प्रकारचा बँक बॅलन्स सुद्धा न ठेवता पूर्ण वेळ ज्ञानप्रबोधिनीचं मी काम करेन, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. असं साध्या वेशातला संन्यासी म्हणून मी काम करेन असं म्हणणारे जे कार्यकर्ते असतात ते चतुर्थ प्रतिज्ञेचे कार्यकर्ते असतात. अशी टप्प्यांची माझी तिसरी प्रतिज्ञा झाली. थोडंसं आपण शिक्षक प्रेरणा जागृती वर्गात येऊया. 2 वर्षापूर्वी ज्ञानप्रबोधिनी आणि चतुर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान आपल्याला माहिती आहे की शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग सुरू झाला. बऱ्याचदा असं आपण बघतो समाजामध्ये की अनेक संस्था वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, पण आपापलं एकटे पण काम करायचं. पण असा एक चांगला उपक्रम की 2 संस्था शिक्षण क्षेत्रात काम करणारे एकत्र येत आहेत. तर हा प्रयोगाकडे तू कसं बघतोस आणि गेल्या एक जे आपली बॅच आहे त्याचा अनुभव तुझा कसा आहे? खूपच चांगला अनुभव
खरं तर विद्या काकांनी सुरुवातीला हा शब्द तुझा आहे असं मी एक नाव ते काय त्याच्या पाठीमागे विचार काय तो पण जरा जरूर काकांनी जी सगळी संकल्पना मांडली विद्या काकांनी, ती कल्पना ऐकताना असं वाटलं की नुसती प्रेरणा उपयोगाची नाही किंवा नुसतं जागं करणं पण उपयोगाचं नाही, मागून ढकलायला पाहिजे आणि पुढून ओढायला पण पाहिजे, असं दोन्ही गोष्टी पाहिजेत असं वाटलं. मागची 10 वर्ष म्हणजे शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग सुरू व्हायच्या आधीची 10 वर्ष दरवर्षी किमान 50-60 शाळांमध्ये मी जाऊन आलेलो आहे. कोकणात, महाराष्ट्रात, विदर्भात, गोव्यात, उत्तर महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये मी फिरलोय, काही स्पर्धांच्या निमित्ताने, शिक्षक प्रशिक्षणाच्या निमित्ताने, आणि मी खूप जवळून संस्थेचं काम कसं चालतं, स्टाफ रूममधल्या गप्पा काय असतात, आपल्या शिक्षकांची काय लेवलची बुद्धिमत्ता आहे आणि किती असू शकते अजून, असं सगळं मी बघतो प्रत्यक्ष. आणि मग लक्षात येतं अगदी देश गावात कोणाकोपऱ्यात अतिशय उत्साहानं काम करणारे शिक्षक असतात. खरोखरीच त्यांच्याकडे एनर्जी असते पण त्याला दिशा नसते. म्हणजे धबधबा छान दिसतो की नाही बघायला, तसं एखादा शिक्षक केवढं काम करताय तुम्ही असं एखाद्या शिक्षकाकडे बघून वाटतं. आणि मग थोडा विचार केल्यावर लक्षात येतं अरे ते सगळं काम असं धबधब्यासारखं आहे बघा वाहून गेलं. म्हणजे दिसलं ते छान पण सगळं पाणी वाहून गेलं. मग त्याला काहीतरी करायला हवं, काहीतरी दिशा द्यायला हवी, त्याला बांध घालायला हवा, धरण बांधायला हवं, म्हणजे ते उंचावरनं पडणाऱ्या पाण्याची एनर्जी तयार होईल, त्याची वीज निर्मिती होईल आणि काहीतरी उपयोगाला येईल असं वाटत होतं. आणि म्हणून शिक्षक वर्ग घेतला पाहिजे असं नक्की होतं. आणि खूपच म्हणजे असं एकीकडे मला वाटणं, एकीकडे विद्या काकांनी असं सुचवणं, असं ते सगळं जुळून आलं. त्यापूर्वी इथे निगडीमध्ये मुख्याध्यापक प्रशिक्षण वर्ग व्हायचा. आणि जसं मी आता सुरुवातीला म्हटलं की इथली कल्पनाच अशी आहे की जो अध्यापक स्वतःला मुख्य समजतो तो मुख्याध्यापक. महाराष्ट्रात आल्या सगळ्या शिक्षकांना आम्ही असं म्हणायचो, तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना वाटते की मी शाळेचा मुख्य अध्यापक आहे त्यांनी 1 मे ते 5 मे इकडे या निगडीला. आणि इथं खूपच कॉम्प्रोमाइज करायला लागतं ना. मे महिन्याच्या सुट्टीतले 5 दिवस कोणाचंही रेकग्निशन मिळणार नाही, कुठलीही सवलत मिळणार नाही, कोणीही तुमचं कोडकौतुक करणार नाही, कुठेही तुमच्या सेवा पुस्तिकेत याची नोंद होणार नाही. अशा वेळेला तुम्हाला यायचंय का तर या, आम्ही तुम्हाला काहीतरी 4 गोष्टी युक्तीच्या सांगू. असा त्या वर्गात सहभागी व्हायची याच्या आधी संधी मिळाली होती. आणि त्यामुळे एखादा प्रशिक्षण वर्ग कशामुळे यशस्वी होत जातो असा सुद्धा चांगला गृहपाठ हा झालेला होता असं वाटलं. आणि म्हणून मग ज्यावेळेला मुंबईला काकांच्या घरी आम्ही ही चर्चा केली तेव्हा परत येताना माझ्या मनामध्ये ट्रेनमधनं येताना हळूहळू रचना सगळी पक्की होत गेली. ज्ञानप्रबोधींचं काम कोकणामध्ये करणं सुरू झालेलं होतं आणि त्यातून हा वर्ग आकाराला आला. त्या वर्गाबद्दल एक आवर्जून मी असं सांगेन की काय घडलं, 3 बॅचेस बाहेर पडल्या, मग काय बदल झाले दाखवा बरं. तर मला वामनराव नेहमी असं सांगायचं की लोणचं मुरत घातलं की सारखी बरडी उडून बघायचं नाही, त्याच्यामुळे वाट बघायची थोडीशी, त्याला मुरू द्यायचं. आता जे काही पुढची म्हणजे दुर्दैवाने हे लॉकडाऊन झालं पण पुढची सगळी प्रोसेस शिक्षक प्रेरणा जागृती वर्गाची हे आता तो डबा बंद करायची वेळ आलेली आहे असं वाटतं मला. म्हणजे ते मुरण्याची प्रक्रिया ही चालू व्हायला पाहिजे. आणि चतुरंग कार्यकर्ते आता जे शाळांमध्ये जात आहेत, लोकांना भेटत आहेत, मला सांगा काका समजा तुमच्या घरी आले तुम्हाला कसं वाटतं? साधू संत येते घरा असंच वाटतं. तर तसं त्या शिक्षकाला वाटतं अरे विद्या काका आले, अरे इंद्राणीताई आले आमच्याकडे, अरे मेघनाताई आले आमच्याकडे, आदित्यदादा आला आमच्याकडे, प्रशांत सर आले आमच्याकडे. असं त्या शिक्षकांना त्या शाळेला ज्या वेळेला वाटत असतं त्यावेळेला ती मुरण्याची प्रक्रिया चालू असते. मग काकांनी अरे छान केलंस हा, एवढं जरी काकांनी म्हणणं म्हणजे तो घट्ट अजून डब्याचं झाकण अजून घट्ट करणे. अरे तुम्ही ते परवा ते गाणं म्हटलं आवडलं बरं का मला, असं म्हणणं म्हणजे ते डब्याचं झाकण घट्ट करणे. तर असं ते लोणचं आता मुरत जाईल हळूहळू. आणि मग त्याचे दृश्य परिणाम, आउटकम हे दीर्घकाळाने दिसेल. म्हणजे शिक्षक प्रेरणा जागृती वर्गातल्या एखादा शिक्षक प्रेरणा घेऊन जागा होऊन काम करेल आणि त्याच्या कामाचा परिणाम विद्यार्थ्यावर होऊन तो विद्यार्थी घडेल, अशी ती लांब लचक प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण नारळाचं झाड लावलंय 12 वर्ष, ते म्हणायचं ना 4 वर्ष झाली नारळ लावलं पण काय नारळ आले नाहीत त्याला असं म्हणायचं काही कारण नाही.
वस्तुस्थिती आहे का याचं उत्तर हो असं आहे. मी पटकन घेऊन टाकतो आणि त्याच्यात फार नको सुरू आहे. पण मग संधी आहे इथे काम करायला पुष्कळ. समजा अशी वस्तुस्थिती नसती तर कशाला शिक्षक प्रेरणा जागृती वर्ग घ्यायला लागला असता. तो घ्यायला लागू नये अशी जेव्हा स्थिती येईल तेव्हा मग हा आरोप राहणार नाही. पण दुर्दैवानं आज आपल्याकडे आणि त्याच्यात एकेका शिक्षकाचा दोष आहे असं वाटत नाही मला. मला व्यवस्थाच कुठेतरी आपल्याला बदलायला लागेल, कुठेतरी समांतर व्यवस्था उभी करायला लागेल. आज एखाद्या शिक्षकाला उत्साहानं काम करावंसं वाटत असतं, तो करत असतो. पण त्याच्याच बरोबरीचा माणूस ज्या वेळेला अध्यापक कक्षात म्हणजे स्टाफ रूम मध्ये बसलेला असतो त्यावेळेला तो म्हणतो जरा कमी कर रे, तू केलंस ना ते आम्हालाही तिथं करावं लागतं. आणि अजून त्या शब्दात सांगायचं तू करू नको, आम्हालाही मरावं लागेल. तुझं तू कर, तुला जेवढं जमेल तेवढं, पण तू पुढं करू नको. ही व्यवस्था कशी बदलणार असा तो प्रश्न आहे. आणि त्यामुळे जे विद्यार्थ्यांना लागू ते शिक्षकांना लागू होतं की एक अंकुर असं पालव तेजस साजा आज त्याचं लेव. एक कोणीतरी आमचा शिक्षक म्हणतो काय हरकत नाहीये, तुम्ही नका करू, मी करतो की, घेतो की अग्रणी योजना, मी घेतो की राखी विक्रीची जबाबदारी. कोणीतरी एक शिक्षिका म्हणते की नाही ते स्नेहसंमेलनाचं आम्हाला कळलंय चतुरंगाच्या वर्गात की गाणं टेप रेकॉर्डरवर वाजवून डान्सचा कार्यक्रम म्हणजे स्नेहसंमेलन नाही, आपण जरा अर्थपूर्ण स्नेहसंमेलन करू. असं मग आमचा एक कोणीतरी कला शिक्षक होतो आणि अतिशय अर्थपूर्ण स्नेहसंमेलन करत आहोत. आमच्या कोणीतरी ताई म्हणतात की अरे आमच्याकडे ती मॉनिटर सिस्टीम आहे पण ती अग्रणी या जरा अग्रणी योजना काहीतरी वेगळं आहे, चला आम्ही आमच्या शाळेत अग्रणी योजना करतो, तुम्ही या ना आमच्या 9वीच्या मुलांशी बोलाय. मग त्या 9वीच्या अगदी स्पेसिफिकली सांगायचं तर चिपळूण, पोफळी, आलोरे, गुहागर परिसरातली सगळी मुलं ज्या वेळेला मी बघतो 9वी 10वीची त्यावेळेला केवढी एनर्जी आपल्या देशात असं वाटतं आणि अरे चला काम करा यांच्यासाठी अशी आपल्यालाच उत्साह येतो. तर अशी सगळी ही जी अग्रणी मंडळी आहेत, अग्रणी योजना अनेक शाळांमध्ये आता सुरू झाली आहे. अनेक शाळांमध्ये अतिशय चांगलं पाट्याचण काढून तास घेतात नवीन तरुण शिक्षक सुद्धा, असं चित्र निर्माण झालेलं आहे. तर हे अतिशय आशादायी चित्र आहे आणि चांगलं ऐकणं, चांगल्या लोकांच्या बरोबर राहणं आणि प्रवास करणं असं आपण जे ऐकत आलेलो सूत्र, ते सूत्र इथं शिक्षकांना पण लागू होतं. त्यांनी जरूर सहवासातनं, प्रशिक्षणातनं, वाचनातनं असं शिकत राहिलं पाहिजे. असं सूत्र इथं शिक्षकांना पण लागू होतं. त्यांनी जरूर सहवासातनं, प्रशिक्षणातनं, वाचनातनं असं शिकत राहिलं पाहिजे. असं गेले वर्ष दीड वर्ष आपण करोना सगळं म्हणतोय, महामारी सगळीकडे आहे. तर गेल्या वर्ष दीड वर्षानंतर आणि आता आपण जरा नवीन एक टर्म वापरतो की न्यू नॉर्मल हे जे म्हटलं जातं, तर खरंच आता इथलं पुढे शिक्षण पद्धतीमध्ये काही बदल चांगल्या अर्थाने होतील का किंवा दिसतात का? आणि तुम्ही गेल्या दीड वर्षामध्ये हे कसं सगळं तुम्ही कसं कोप केलं? ते लॉकडाऊन झालं जेव्हा टाळेबंदी जाहीर झाली त्याचा मधला एक दिवस म्हणजे दुसरा दिवस ज्या दिवशी शाळा बंद असा हे आला त्या दिवशी आम्ही काही फार विशेष मुलांसाठी नाही करू शकतो. पण त्याच्या तिसऱ्या दिवशीपासून तिसऱ्या दिवशीपासून गुरुकुलाचे सगळे उपक्रम नियमितपणे ऑनलाईन सुरू झाले होते. मर्यादा आहेत आणि काही चांगल्या बाजू पण आहेत. तर न्यू नॉर्मलमध्ये असं होईल की जी आता खरं तर प्रबोधिनीची ताकद मला वाटते की विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे नातं आहे ते नातं कदाचित आता कामी येईल. ते जर नातं नसेल घडलेलं तर तुम्ही ऑनलाईन कितीही चांगलं शिकवा. उदाहरणार्थ विविध प्रकारचे ॲप आलेले आहेत, टी व्हीवरती अनेक वाहिन्या अशा सुरू झालेल्या आहेत की ते मुलांना अमुक क्लासेस तमुक क्लासेस असं शिक्षण देतात. फ्री कोर्सेस आहेत. तर तुम्ही फुकट शिकवा, काही प्रॉब्लेम नाही. पण ती माहितीचं प्रसारण याच्या पलीकडं ते जाणार. तर ते त्याच्या पलीकडं नॉलेज लेवलला, इन्फॉर्मेशन करून नॉलेज लेवलला जर आपल्याला जायचं असेल तर विद्यार्थी शिक्षक रिलेशन नातं हे कसं आहे याच्यावरती ते पुढं सरते. आपल्याच प्रेरणा जागृती वर्गातल्या एक ताई आहेत, मुद्दाम कोणाचं नाव घेत नाही कारण हा बरोबर त्यांचंच नाव घेणार असं कोणाला वाटायला नको. पण आपल्या प्रेरणा जागृती वर्गातल्या एक ताई आहेत, त्यांचा मला मध्यंतरी फोन आला आणि आम्ही छान गप्पा मारल्या फोनवरती. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही उपक्रम केले, त्यांची मुलं अशी वस्त्यांवरती राहणारी, वाड्यांमध्ये राहणारी अशी सगळी मुलं आहेत. आणि मग काय नाही, साधं पाककला असा विषय घेऊन त्यांनी मुलांना लाडू बनवायला शिकवले. लाडू बनवता गॅसबद्दल बोलल्या, मग हळूच विज्ञानात शिरल्या, मग कोणत्या ऋतूत लाडू करायचं असं सांगता भूगोलात शिरल्या, मग लाडूबद्दलची एक कविता शिकवून झाली. म्हणजे एक विषय घेऊन त्यांनी इतका छान तो तास त्याचा
असे अनेक शिक्षक आज आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आमचे शिक्षक जर करायचे असतील तर शिक्षकांना आता क्रिएटिव्ह व्हावं लागेल. माणसाचं सगळ्यात वेगळेपण असलेलं वैशिष्ट्यच आहे की माणूस क्रिएटिव्ह आहे, प्रतिभा संपन्न आहे माणूस. तसं माणसाला त्याची प्रतिभा वापरावी लागेल. शिक्षकांना आपल्या शिकवण्यामध्ये मोठे बदल करावे लागतील, कारण हाताच्या बोटावर माहिती, म्हणजे एखादा शब्द नाही कळला तर मी गुगल करतो. मला इंग्रजीच्या शिक्षकाची गरज नाही आहे भाषांतर करून द्या. मी गुगल ट्रान्सलेटर वापरणार आणि मी सगळ्या भाषेत सगळं शिकू शकतोय. मग शिक्षकाची गरज काय आहे? तर ते जे नेहमी उदाहरण दिलं जातं की पूर्वी ज्या वेळेला रेडिओ संपत चालले आणि टीव्ही आले त्यावेळेला सूत्रसंचालन करणाऱ्यांना, कॉमेंट्री करणाऱ्यांना असं वाटायला लागलं आता आपले जॉब जाणार, आता काय आपलं खरं नाही. कारण समोर दिसतं ना, 4 मारलाय, 6 मारलाय, आऊट झालाय, समोर दिसतंय, सांगायची गरज नाहीये. पण नंतर हळूहळू असं लक्षात आलं की रेडिओवरती जी कॉमेंट्री चालते त्याच्यापेक्षा जागरूक राहून आता कॉमेंट्री करावी लागते, कारण सगळं जग बघत असतं. तुम्ही चुकीची कॉमेंट्री करून चालत नाही, तुम्ही चुकीचं विश्लेषण करून चालत नाही, तुम्ही योग्य अनालिसिस त्या क्रिकेटच्या मॅचचं करा. तसं तंत्रज्ञानाचं होणार आहे. अजिबात शिक्षकांची गरज कमी होणार नाही, चांगल्या शिक्षकांची गरज येत्या काळामध्ये वाढणार आहे. प्रतिभावान, गुणसंपन्न शिक्षकांची, नैतिक आधार असलेल्या शिक्षकांची गरज अशी येत्या काळामध्ये जास्त वाढणार आहे. त्यांच्या भोवती सगळा समाज गोळा होणार आहे आणि हे शिक्षकच पुढे काय पिढी घडवण्याचं काम असं खूपच गुळगुळीत झालेलं वाक्य हे सुद्धा, पण खरोखरीच दिशा देण्याचं, तंत्रज्ञान कसं वापरायचं हे शिकवायची गरज नाही आहे. कोणी तंत्रज्ञान वापरू शकतो, तंत्रज्ञान कशासाठी वापरायचं हे सांगायला शिक्षकच आपल्याला लागणार आहे आणि ती गरज शिक्षकांची येत्या काळामध्ये वाढणार. क्रिएटिव्हिटी शब्दाचा उल्लेख झाला म्हणजे छान वाक्य सहज आठवलं की कुठेतरी वाचलं होतं की इफ यू आर रिजिड यू विल एक्सटिंक्ट, इफ यू आर अडॅप्टिव्ह देन यू कॅन सर्वाइव्ह, बट इफ यू आर क्रिएटिव्ह देन ओनली यू विल बी फ्लरिश्ड. मला असं वाटतं ते कुठेतरी क्रिएटिव्हिटीचं महत्त्व. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की त्याचा उल्लेख पण झाला की शिक्षण व्यवस्था हे सगळे जे काही प्रश्नाचं मूळ आहे ते तिथे सध्याची आपली शिक्षण व्यवस्था इथे झाली. गेल्या वर्षी जे नवीन शैक्षणिक धोरण याचा कायदा पण झाला, केंद्र सरकारनं केला, तर कुठेतरी आत्ता आपण जे म्हणतो ते त्याचं प्रतिबिंब त्या नवीन पॉलिसीमध्ये, धोरणामध्ये दिसतं आता. निश्चितच अजून त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही आहे. आत्ता जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे, ते डॉक्युमेंट आहे आणि काय म्हणूया पुढच्या 5-6 वर्षात त्या डॉक्युमेंटप्रमाणे बदल व्हावेत अशी खूप चांगली गोष्ट होईल जर का खरंच तसे सगळे बदल घडले तर, आणि लवकरात लवकर त्याचा कायदा झाला तर आणखीनच चांगल्या गोष्टी घडतील. पण कोरोनाने काय घडलं माहिती आहे का, आता म्हणजे मी त्या एज्युकेशन पॉलिसीकडेच जाणार आहे. कोरोनामुळे एक लक्षात आलं की शाळा नसतील काही फरक नाही पडत, परीक्षा नसतील काहीच फरक नाही पडत, हे कळलं समाजाला. आचार्य विनोबा भावे म्हटले होते की 1 वर्ष असं पूर्ण जाऊ दे की सगळ्या शाळा, शिक्षण व्यवस्था सगळं बंद करा, जरा चिंतन करा कसं बरं हवंय आम्हाला शिक्षण, आणि मग परत सगळ्या शाळा सुरू. विनोबांना कदाचित नाही जमलं पण ते त्या विषाणूला जमलं करायला, तर त्यांनी पहिलं काय बंद केलं तर आधी शाळा बंद केल्या, आणि अजून सुद्धा हळूहळू लॉकडाऊन सगळं उघडतं पण शाळा नाही उघडलेल्या अजून सुदैवाने, कारण शाळा महत्वाची नसून शिक्षण महत्वाचं आहे. शाळेचं आत्ताचं जे इंडस्ट्री मॉडेल आहे, म्हणजे अध्यापक कक्षाला आपण स्टाफ रूम म्हणायला लागलो, जिथं पूर्वी गुरुकुलामध्ये वेळ नव्हती तिथं आपण बेल द्यायला लागलो, तास ठरवायला लागलो, अवरली बेसिसवर शिक्षक शिकवायला लागले. हे सगळं इंडस्ट्री मॉडेल आहे आणि मग त्या इंडस्ट्रीमध्ये छाप खाण्यासारखे सगळे लोक बाहेर पडणार. असा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या मूल्यांचा, ज्या कीवर्ड्सचा, सार शब्दांचा समजा आपण एकत्र केला, आता इथल्या निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीतल्या बऱ्याच अध्यापकांनी खूप छान अभ्यास केला त्याच्यावरचा, आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरचे प्रेझेंटेशन काल परवाच आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या शिक्षकांसमोर केले. तर ह्या सगळ्यामध्ये क्रिएटिव्हिटी, समस्या परिहार, त्याच्यानंतर क्रिटिकल थिंकिंग, सारासार विचार करता येणं, म्हणजे स्मरण, आकलन, उपयोजन,
अतिशय आशादायक चित्र हे येत्या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला दिसतं. बदलत्या परिस्थितीमध्ये पोस्ट कोरोना काळामध्ये शाळांनी, शिक्षण संस्थांनी, शिक्षकांनी आपला पेशा आणि आपला व्यवसाय निदान पोटासाठी तरी टिकवायचा असेल तर स्वतःमध्ये बदल करावे लागतील आणि ते बदल या पद्धतीनं करावे लागतील. आपल्याला फक्त इन्फॉर्मेशनचं ट्रान्सफॉर्मेशन असं नाही करायचं, तर आपल्याला वृत्ती घडवायची, आपल्याला ॲटिट्यूड डेव्हलप करायचा, आपल्याला प्रेरणा निर्माण करायची मुलांमध्ये की मला काहीतरी मोठ्या स्वप्नासाठी काम करायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, असं स्वावलंबी बनवायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी शिक्षकांना येत्या काळामध्ये आव्हानात्मकरित्या स्वतःमध्ये आणि यंत्रणेमध्ये सुद्धा बदल घडवून आणावे लागतील. इथनं पुढे असं दिसेल का की एक पेशाने इंजिनियर आहे पण तो आर्किटेक्टचा पण त्याला माहिती आहे, तो थोडासा लॉचा पण त्यामध्ये त्याला आहे, असं आपण जे इंटरडिसिप्लिनरी जे आपण म्हणतो तसं कदाचित या शिक्षण पद्धतीमधून निश्चितच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तसा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये विशेषतः 12वी नंतर किंवा 9वी पासूनच्याच गटामध्ये असा शब्द यायला सुरुवात झालेली आहे आपल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये. त्यामुळे विविध विषयांमधली किमान माहिती असणं असं निश्चितच होईल. आणि मी कविता पण करतो, मी इंजिनियर पण आहे आणि मला चित्र पण काढता येतं आणि मी उत्तम क्रिकेट पण खेळतो, असं काहीतरी कॉम्बिनेशनचा करिअर हे निश्चितच असू शकतं आणि त्याच्यात काही प्रॉब्लेम वाटत नाही. थोडासा वैयक्तिक प्रश्न असा की जो म्हणजे आता काय गेल्या 2-3 तासामध्ये आणखीन त्याचं अधोरेखित झालं की इतका सगळा व्याप असताना तू बऱ्याचदा बाहेर व्याख्यानं आणि चालू असतं, तर स्वतःचा अभ्यास कसा करतोस आणि त्याला कधी कसा वेळ मिळतो? ह्याचं एक गंमतशीर उत्तर असं आहे की ते एकात एक गुंतलेलं आहे. अरे व्याख्यान द्यायचंय, करा अभ्यास, असं करत तर त्याच्यावरचं उत्तर आहे. आणि मला त्याच्यावरनं माझे जे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते खूप चिडवत पण असतात. त्याच्यामुळे हा प्रश्न थोडा मी नम्रपणे नाकारतो किंवा मी असं म्हणतो की मी एवढा अभ्यासच करत नाही किंवा मी खरंच एवढं काही वाचन करत नाही. पण खूप लोकांशी बोलत असतो, पालकांशी बोलत असतो, मुलांना काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं. आत्ता म्हटलं तसं प्रेरणा वर्गात जायचं असतं, आणखी कुठल्या तरी प्रशिक्षण वर्गात जायचं असतं. अशा पुष्कळ संधी समोर असल्यामुळे आपसुकच वेळ काढणं होतं, अभ्यास करणं होतं असं वाटतं. त्याच्यात माझं काहीच क्रेडिट नाही. पण बऱ्याचदा तुझ्यापेक्षा मोठी वयानं असणारी लोक, जसं आपण तो चतुरंगामध्ये येतोच आपल्या प्रशिक्षण शिबिरामध्ये, तर तो कधीतरी त्या ते कसं आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या लोकांशी कसं बोलायचं, याच्यासाठी काही वेगळी तयारी नाही, काही वेगळीच तयारी करायला लागत नाही. विशेषतः चतुरंगाच्या कार्यकर्त्यांबरोबर बोलायची काहीच वेगळी तयारी, उलट आहे ते खरं तर. म्हणजे त्यांचं सगळ्यांचं लोकांशी असलेलं वागणं बोलणं इतकं मानवी आहे, इतकं नैसर्गिक आहे, कुठल्याही प्रकारचा कृत्रिमपणा त्याच्यामध्ये नसतो. आणि त्याच्यामुळे असं काही मला कधी वयात खूप मोठी गॅप आहे माझ्यात आणि इंद्राणीताईंमध्ये, माझ्यात आणि मेघनाताईंमध्ये फारच गॅप आहे असं मला कधी वाटलं नाही. सुरुवातीला वाटलं, त्यांनी पहिल्या सेशनला जेव्हा शिक्षकांना सूचना दिल्या तेव्हा मला वाटलं बापरे, बहुतेक मी पण बोलणी काढत ताईंची आता कधीतरी, पण माझा स्वभाव होता. पण नातं जे तयार झालं माझं आणि ताईंचं, दोन्ही ताईंचं, मेघनाताईंशी असेल, इंद्राणीताईंशी असेल, प्रदीप काकांशी असेल, ह्या सगळ्यांशी जे काही आता ही तर अमयादादा वगैरे, कल्पेश वगैरे, ही सगळी तर समजा माझ्या मागे पुढे वयाने असलेली मंडळी. पण ह्या सगळ्यांनी ज्या नैसर्गिकरित्या त्यांनी माझ्याशी नातं डेव्हलप केलं ते खूप नैसर्गिक होतं. त्यामुळे असं काही कधी वाटलं नाही. बाहेर मात्र मला प्रयत्न करायला लागतात लोकांशी बोलायला, आणि लोकांना पण एक असं सांगावं लागतं की अहो नॉर्मल राहू, पण एकमेकांशी मानवीरित्या संपर्क ठेवूयात, एकमेकांशी नैसर्गिक संपर्क ठेवूयात एकमेकांशी, असं बाहेर प्रयत्न करावे लागतात. आणि ते सरावाने, अनुभवाने असे जमतात, करायला जमतं असं वाटतं. शिक्षकांच्या बाबतीत मी अजून सांगतो की कधी कधी असं होतं, मला बघितल्यानंतर प्रशिक्षण घ्यायला आलेले जे लोक असतात ते बरेच अनुभवी असतात आणि खरोखरच अनुभवी असतात. माझ्यापेक्षा 25-25 वर्ष जास्त काम केलेले लोक समोर बसलेले असतात. तर त्याचे चेहरे असे असतात की आता हा काय मला प्रशिक्षण देणार, याचं वय काय, याचा अनुभव काय, मी इथं एवढं काम करून बसलोय आणि हा काय मला अनुभव देणार किंवा प्रशिक्षण देणार. अशा चेहऱ्यांशी डील करणं, वयाएवढी माझी सर्व्हिस झाली, याच्या वयाएवढी माझी सर्व्हिस झाली, असा भाव असतो चेहऱ्यावरती. मग अशा व्यक्तींना कसं आपलंसं करून घ्यायचं. तर सुरुवात मी फार आक्रमकपणे करतो. म्हणजे
समोर पहिल्यांदाच असे जर चेहरे दिसायला लागले तर मग आपण नम्रपणे सांगून टाकायचं की तुम्ही सगळेजण खूप अनुभवी आहात, तुमच्या चेहऱ्यावरतीच अनुभवाचं तेज इतकं दिसतंय आणि त्याच्यामुळे मी माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच आता उदाहरणार्थ या ज्या ताई बसल्या त्यांना मी विनंती करेन की तुम्ही खूप अनुभव घेतला असं दिसतंय, तुम्हाला विनंती करतो की माझं व्याख्यान झाल्यानंतर काही भर तुम्ही त्याच्यामध्ये घाला, म्हणजे त्या बाईंना माझं व्याख्यान ऐकावंच लागतं नीट आणि मग ऐकल्यावर खरंच काही कमी असेल तर सांगतील सुद्धा, असं नम्र भावाने मी जेन्युइनली सांगतो. टॅक्टिक म्हणून सुरुवातीला करायचो पण हळूहळू आता लक्षात आलं की टॅक्टिक म्हणून नाही, जेन्युइनली एखादा असू शकतो अनुभवी आपल्यापेक्षा जास्त. तर अशी सूचना म्हणजे आपण नम्र राहिलो की समोरचं सुद्धा आपल्याबरोबर जुळवून घेतो. पण ही विनोद बुद्धी आणि हे प्रेझन्स ऑफ माइंड जेव्हा प्रसंग होता ते कसं काय कुठून नाही वाचनातनं की असं मगाशी माणसं भेटल्यामुळे ते डेव्हलप झालं. माणसं भेटल्यामुळे वाचन त्या मानानं बेताच आहे माझं, पण खूप माणसांना भेटलोय, खूप लोकांमध्ये राहिलोय, वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांमध्ये राहिलेलो आहे, समाजगट वेगवेगळे बघितलेले, प्रकार म्हणजे वयोगट सुद्धा आणि प्रकार सुद्धा म्हणजे शहरी निमशहरी ग्रामीण असा वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक, त्यामुळे असं माणसं बघायला, माणसांबरोबर राहायला, माणसांचं निरीक्षण करायला असं जमतं सहजपणे. एक उल्लेख आहे परिचय पत्रामध्ये की स्वामी विवेकानंदांची 150व्या जयंतीनिमित्त 150 तू 150 व्याख्यानं केलीस पूर्ण भारतामध्ये. तर एकंदरीत पुस्तकांमध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये आपण जो भारत शिकतो भूगोल इतिहासामध्ये तो भारत आणि प्रत्यक्ष प्रवासादरम्यान बघितलेला भारत कुठलं काय त्यातलं चांगलं काय वाटतं? अशा नाही काय अर्थातच प्रत्यक्ष बघितलेला भारत हा कधीही अनुभव संपन्न करणारा असतो आणि मध्यंतरी मी एक लेखमाला लिहिलेली होती याच विषयावरती. तर असं लक्षात घ्यायला पाहिजे आपण की भौगोलिकदृष्ट्या आपण समृद्ध आहोतच, प्रश्नच नाही. म्हणजे बघ कसं म्हणजे ते आहेच वर्णन, हिमालय आहे का, म्हणजे हिमाच्छादित प्रदेश आहे का आमच्याकडे? आहे. तुमच्याकडे गोड्या पाण्याचं सरोवर आहे का? आहे. तुमच्याकडे सामुद्रधुनी आहे का? आहे. पश्चिम वाहिनी नद्या आहेत का? आहेत. दक्षिण वाहिनी नद्या आहेत. पर्वत शिखर आहेत का? आहेत. ज्वालामुखीय दगड आहेत का? आहेत. पठार आहे का? आहे. उष्ण वाळवंट आहे का? आहे. लडाखला शीत वाळवंट आहे का? आहे. समुद्र आहे का? आहे. उपसागर आहे, महासागर आहे आणि घनदाट जंगल ईशान्य भारतातलं आहे. काय नाहीये सांगा? जगातला एकमेव देश आहे की वाघ पण आढळतो आणि सिंह पण आढळतो, एक शिंगी गेंडा पण आढळतो आणि काय हरणांचे वेगवेगळे 12 शिंगी असलेले हरण असे वेगवेगळे प्रकार आढळतात. सरपटणारे प्राणी, जलचर, गोड्या पाण्यातली मासेमारी, खाऱ्या पाण्यातली मासेमारी, भाषांचं वैविध्य. आमच्या एका राज्यालाच नाव आहे असम, जिथं काहीही समान नाही, ते असम. असा आसाम सारखं राज्य अत्यंत श्रीमंत राज्य आपल्याकडे आहे. म्हणजे काय ही भौगोलिक श्रीमंती आपली. पुस्तकामध्ये मला काय शिकवलं होतं? विविधता 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 विविधता. आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला मी फिरलो ना तेव्हा लक्षात आलं एकात्मता 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 एकात्मता. म्हणजे इथे ताटाभोवती हात सोडून बसायचं असतं. हे मी जे पुण्यात करतो ते दिब्रुगडला पण करतात बरं का, आणि ते अरुणाचलमध्ये पण करतात. कुठल्या तरी जमातीतला ज्याला मराठी अशी भाषा आहे हेच ज्याला माहिती नाही तो मनुष्य ताट समोर आलं की हात जोडतो. अरे मी त्याला म्हटलं आमच्यात पण असंच करतात. मग कुठला तरी एक जमात मी बघितली, ताट समोर आलं की आधी देवापुढे ठेवायचं. अरे म्हणलं आमच्यात पण तसंच करतात. मग कोणीतरी आलं की आमचं स्वागत करायला. आसाममधला एक प्रसंग मी या निमित्ताने सांगेन. मी मुलांना घेऊन गेलो होतो आसाममध्ये आणि शत्र म्हणतात मंदिरं. तर एका मंदिरामध्ये आम्ही बसलो आणि कृष्णाचं मंदिर होतं आणि म्हणून आम्ही संध्याकाळची वेळ होती, हात जोडून आपला 16वा अध्याय म्हणायला सुरुवात केली. 2-4 लोक आली, 5-6 लोक आली, बरीच लोक आली आणि आमच्या बरोबर 16वा अध्याय म्हणायला. म्हटलं ठीक आहे, भगवंतानं काय फक्त मराठी लोकांना अध्यायाने सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, तेव्हा म्हटलं असेल त्यांनी. पण नंतर एक अशीच आजीबाई 70-80 वर्षाची आई, पदर अशी सावरत आणि असं पदराने असं स्वच्छ केलं आमच्या पुढची जमीन, पाणी बिणी शिंपडले, हाताने स्वच्छ केली आणि हात जोडून आमच्या पुढं काहीतरी म्हणायला लागली. मी जो आमच्या बरोबरचा माणूस होता, आसामातला दादा होता, त्याला काय म्हणतात आजी असं काय करतात, आणि आम्ही असं गांगरून गेलो की या काय म्हणतात. तर त्याने सांगितलं तुम्ही सगळेजण पाहुणे आहात ना. म्हटलं हो, पण म्हणजे अतिथी अपॉइंटमेंट न घेता तुम्ही
ग्रुपच्या ह्या 16-17 जणांना ती विनंती करते आजीबाई. आणि त्या आजीबाईने तिच्या घराच्या आसपासच्या 4 घरात तुमचं जेवण सांगून ठेवलंय, जेवायला या असं निमंत्रण तिने दिलं. मग माझ्या लक्षात आलं की अरे कुठं विविधता आहे, विविधता वगैरे काही नाही बरं का आमच्या देशात. एकात्मता आहे आमच्या देशामध्ये, की जिला आमची भाषाच नाही कळत, जिच्याशी आमचं काही नातंच नाही, ती बाई आम्हाला जेवायला बोलवते. काही म्हणजे चॅलेंज नसताना, चहा पिऊन यायचंच घरी जाऊन असं चॅलेंज दिलेलं नसताना उलट तीच आम्हाला बोलवायला आली. अरे हे विशेष आहे. सायकल सहलीला गेलोय, कर्नाटकामध्ये एका शाळेत मुक्काम केलाय. आमची पोरं थकून भागून बसलीत अशी, आणि अशीच शेजारच्या घरातली एक बाई येते हातात विस्तव घेऊन आणि आमच्या 70 जणांची दृष्ट काढते. कन्नड भाषेमध्ये ती प्रार्थना करते की एवढ्या लांब कशाला आला, आता नीट सुखरूप जा. आणि त्या गोव्यात आम्ही शांतादुर्गेच्या मंदिरात गेलो होतो सायकल सहलीला. विद्याकाका पण होते त्या वर्षी तिथे. आणि तिथे ते पुजारी म्हणतात तुम्ही कुठून आलात वगैरे चौकशी केली. आणि खास गोवन पद्धतीचं, कोकणी पद्धतीचं गाराणं त्यांनी देवापुढं गायला की मुलं सुखरूप बरी झाली. कोण होते ते पुजारी, कोण होतं त्या आजीबाई आमच्या? कोणीच नव्हतं, नातेवाईक नव्हतं की आईने दृष्ट काढावी, आजीने दृष्ट काढावी. पण हे एकतेचे, एकात्मतेचे समान धागे जे पुस्तकात नाही मला सापडले, प्रत्यक्ष भारत फिरताना मला सापडले. आणि हे चित्र फारच आशादायक आहे असं मला वाटतं. मंडळी, एक मुद्दा इथे नक्कीच उल्लेख केला पाहिजे की तुम्ही जरूर जग बघा, पण आधी भारत बघितला पाहिजे. हे इथनं खूप चांगल्या पद्धतीने अधोरेखित होतं. एक किस्सा असा ऐकला होता 2013 साली वहाळमध्ये विद्यार्थी संमेलन झालं होतं. त्यावेळेला तो प्रमुख वक्ता म्हणून होतास. तर त्यावेळेला नंतर असं बोलताना असं कळलं की त्यावेळेला तुझी पत्नी गरोदर होती आणि त्यावेळेला डिलेव्हरी होणार होती. पण तरी सुद्धा तू दिलेला शब्द की नाही मी जाणार म्हणजे जाणार, काही लोकांकडे जबाबदारी देऊन. तर ते इतकं डेडिकेशन कसं काय? तो जरा किस्सा थोडासा मला आणि त्याला जोडून एक प्रश्न की आत्ता उल्लेख झाला नाही, पण पत्नीचं तुझ्या संपूर्ण कामामध्ये काय योगदान आहे असं वाटतं? खूप जास्त योगदान आहे असं वाटतं मला. 2013 साली 14 साली ज्यावेळेला ते संमेलन झालं होतं, त्यावेळेला 12 फेब्रुवारीच्या आसपासची तारीख आम्हाला दिलेली होती डिलिव्हरीसाठीची. आणि मी काकांना हो म्हणून बसलेलो आणि तेव्हा काहीतरी गडबड झाली आणि मी काकांनीच मला विचारलं की अमुक वक्ते बहुतेक येणार नाही तर तुला जमेल का यायला, आणि मी हो म्हटलो होतो. नंतर मला कळलं की अरे तीच डिलिव्हरीची तारीख आहे, आपण नाही जायला पाहिजे, असं बरोबर नाही दिसत. म्हणून मी गॅलरीत येऊन फोनवरती हळूहळू वाजत काकांना सांगत होतो काका बहुतेक नाही जमणार मला, घरी असं अडचण आहे. आणि काका पण मला म्हणत अरे ठीक आहे मग कशाला तू येतोयस वगैरे असं आमचं चाललं होतं. ते माझ्या पत्नीने ऐकलं बोलणं आणि ती म्हटली की हे चूक आहे, असं नाही करायला पाहिजे. आपलं लग्नाच्या आधी ठरलंय, तुझं काम पहिलं मी दुसरी, हे आपलं लग्नाच्या आधीच ठरलंय, त्याच्यामुळे तू ठरल्याप्रमाणे जा, काही होणार नाही मला. तू आणि एवढी आहेत की घरात माणसं, काकी आहे, तात्या आहेत, आई आहे, बाबा आहेत तू आपले, त्यामुळे तू अगदी बिनधास्त जा. 3 आत्या आहेत सगळं बघायला, त्याच्यामुळे तू कशाची काळजी करू नकोस, तुझा आम्ही काही इथे एकटी नाही. तर लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी माझ्याच बायकोने मलाच दिलेला हा विश्वास हे खरं डेडिकेशनचं कारण आहे. आईनं प्रत्येक वेळेला दिलेली परवानगी हे खरं डेडिकेशनचं कारण आहे. बाबांनी दाखवलेला विश्वास की तू जे करतोयस ते अतिशय महत्त्वाचं करतोयस, अतिशय योग्य करतोयस. कधीही माझ्या वडिलांनी मला का रे उशीर झाला आज असं विचारलंच नाहीये. म्हणजे त्रास होईल एखाद्याला की अरे असं कसं याचं एवढी, ह्याला प्रश्नच तरी विचारले. पण माझ्या वडिलांनी प्रश्न न विचारून जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे की बघ बाबा एवढा विश्वास आहे तुझ्यावरती, आता मी तुला एकही प्रश्न विचारत नाही की तू किती वाजता येतोस, कुठे जातोस, काय करतोस, कुणाबरोबर असतोस. आणि हीच सवय माझ्या आईला आहे, हीच सवय माझ्या काकीला आहे, हीच सवय आमच्या तात्यांना तर आमच्या म्हणजे ते कधीच मला काही विचारत नाही. माझ्या बायकोला सुद्धा ही सवय
शिक्षक आहात का 5 वाजल्यानंतर तुम्ही शिक्षक नाही आहात? माझी 10 ते 5 ड्युटी आहे, असे तुम्ही शिक्षक आहात का 24 तास तुम्ही शिक्षक आहात? तर तुम्ही जर का 24 तास कार्यकर्ता असाल तर तुम्हाला ते कार्यकर्ता पण जपता येऊ शकतं असं वाटतं. ते कसं, तर जवळची काही उदाहरणं मला द्यायला आवडेल. इकडे कोरोना आहे आणि मग मास्क लावायचं बंधन आहे, सार्वजनिक कार्यक्रमांवरती बंधनं आहे, पण ठरलेला कार्यक्रम ठरलेल्या दिवशी ठरल्याप्रमाणे झाला पाहिजे अशी काही तत्वनिष्ठ माणसं असतात. मग सामूहिक श्राद्धविधी असं आमच्याकडे होतं दरवर्षी. आता तो का होतो, तर तो काय त्याचं काय, आता श्राद्धविधी हा काय आनंदाने साजरा करायची गोष्ट नाही, पण श्राद्ध ज्या व्यक्ती गेलेल्या आहेत त्यांच्याबद्दलची मनातली श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे श्राद्ध. हे समाजाचं प्रबोधन करायचं आहे. आणि श्राद्ध, सामूहिक श्राद्ध ही संधी ते प्रबोधन करण्याची, ती घेतली पाहिजे असा वामनरावांचा आग्रह, भाऊंचा आग्रह. त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा ठरलेल्या दिवशी सामूहिक श्राद्धविधी, कमी लोकांच्या उपस्थितीत, ऑनलाईन तर ऑनलाईन, पण काही गोष्टी अशा ठामपणे चिकटून राहणं असं जमतं काही माणसांना. आता ते माझ्यासारख्याला किंवा आपण आपल्यासारख्याला असं कसं जमणार? मी तो विचारू नको बाबा, कशाला बाहेर पडा, माझ्या घरात एवढी माणसं आहेत, मी नको बाहेर पडायला, मी नाही बाहेर पडलो पाहिजे. तर मग याच्यावरचं थोडं म्हणजे मला माहिती आहे हे उत्तर मी द्यायचा अधिकार आहे की नाही मला, पण ऐकलेलं उत्तर असं आहे की ठीक आहे ना, तेव्हा मरायच्या ऐवजी मी आज मरेन, पण माझं ठरलेलं काम मी करेनच असं काय कार्यनिष्ठ राहणं ही पहिली पायरी असं वाटतं. आणि मग दैनंदिन आचरण माझं कसं आहे, मग मी सकाळी उठल्यानंतर काय करतो ते रात्री झोपेपर्यंत काय करतो. मला कार्यरत राहायचं आहे, मग मी माझ्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, मी माझ्या बुद्धीकडे लक्ष दिलं पाहिजे, मी माझ्या मनाकडे लक्ष दिलं पाहिजे. या निमित्ताने माझा राहिलेला अभ्यास मला पूर्ण करता येईल का? समजा सगळं बंद झालंय, चला बरं झालं, आता मी दासबोध वाचून घेतो, अर्थ वाचून घेतो, गीता प्रवचनांचं पुस्तक वाचून घेतो, अमुक एक शैक्षणिक एक पुस्तक वाचायचं राहिलं होतं ते वाचून घेतो, एका पुस्तिकेचं काम करायचं होतं ते करून घेतो. असे 50 संकल्प लगेच सुचले पाहिजेत आणि आयत्या वेळेची कामं अशी आपल्याला सुचली पाहिजे. आता हे सगळं आदर्श बोलल्यानंतर थोडंसं प्रॅक्टिकल सांगतो की एक लिस्ट, बकेट लिस्ट असली पाहिजे आपली कामांची, की आता समजा परत काय 4थं लॉकडाऊन झालं, 5वं लॉकडाऊन झालं, तर मी काय काय करीन, अशी माझी बकेट लिस्ट, काहीतरी कामांची यादी अशी आपली असली पाहिजे असं वाटतं. कार्यकर्तापणाची जी काही त्या संघटनेमध्ये, संस्थेमध्ये मांडलेली रचना असेल किंवा उद्दिष्ट असतील, तर त्याच्या भोवतीचे मग उपक्रम सुचत जातात. उदाहरणार्थ आमचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रबोधिनीच्या परिवारातले आहेत, ते काय नाही, ते दर 2-3 दिवसांनी ना त्यांच्या फोनमधनं ओळीने एकेकाला फोन करतात. गेले 1.5 वर्ष सगळ्यांना फोन करतात. आमचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ते सध्या दररोज एक पत्र लिहित आहेत कार्यकर्त्यांना. काय अचाट मंडळी आहे, ती सगळी मोठ्या मोठ्या पदांवर, म्हणजे जो प्रश्न मला विचारला एवढा व्यापासून सुद्धा हे कसं काय करतो, तर माझ्यापेक्षा 10 पट 15 पट 20 पट जास्त व्याप असलेली मंडळी हे करतात. त्याच्यामुळे आपल्याला तर जमलंच पाहिजे सहजपणे असं वाटतं. त्यामुळे बकेट लिस्ट असणं, दिनक्रम ठरलेला असणं आणि तो दिनक्रम पाळण्याचा स्वतःचा आग्रह, चिकटून राहणं एखाद्या गोष्टीला, हे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की सध्याच्या काळात बोलताना बऱ्याच लोकांकडनं हा प्रश्न येत होता की सध्या असं सगळं वातावरण आहे, तर काय कसं करायचं, इच्छा आपण करूया. मला वाटतं ह्या बकेट लिस्ट ही संकल्पना उपयोगी पडेल. शेवटचा एक प्रश्न, अगदी एवढं सगळं जे काही आतापर्यंत आपण बोललो, तर ह्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये माणूस म्हणून काय मिळालं? बापरे, खूप माणसं मिळाली. पहिलं तर त्याचं असं असू शकतं, एक ना जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल नावाची गोष्ट माहिती असेल, ऐकली असेल. तर ह्या
सगळ्या अनुभवांमधनं ना मला जगण्याचा हेतू सापडत चालला आणि हे मला मिळालं असं मला वाटतं. मी काहीतरी नियम पाळून आता जगलो पाहिजे हे शब्दांनी कळलं होतं, पण मी सगळे नियम पाळत होतोच असं नाही. मला नियम पाळले पाहिजेत असं हळूहळू मला जे कळत चाललंय, आता ह्याला काय म्हणायचं मला माहित नाही, पण असं कळणं हे मला या सगळ्या अनुभवांमधनं मिळालं की आपल्याला नियम पाळून जगता आलं पाहिजे आणि असं जर आपण जगलो तर आपण काहीतरी श्रेष्ठ मिळवतो. त्यामुळे मला एकदा एका उद्योजकांनी असं म्हटलं होतं की काही माणसं आयुष्यामध्ये माननीय होतात आणि काही माणसं आयुष्यामध्ये वंदनीय होतात. तर तू वंदनीय व्हायच्या प्रवासाला लागलेला आहेस, तर मी होईल की नाही किंवा मला व्हायचं की नाही वंदनीय हा वेगळा मुद्दा आहे, पण असं नियम पाळून व्रतस्थ जगता आलं पाहिजे हे मला कळलं. हे तर या आयुष्यात मिळालं. आता व्रतस्थ जगता येईल कदाचित पुढच्या आयुष्यामध्ये आणि मग त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये आणखी वरचा टप्पा गाठला जाईल असं होईल कदाचित. पण या आयुष्यात एवढं तर कळलं आपल्याला की आपल्याला नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे, त्याचा अर्थ हळूहळू आपल्याला उगत चाललेला आहे असं वाटतं. क्या बात. मला वाटतं प्रश्न खरे खूप आहेत, पण वेळेची पण मर्यादा पाळली पाहिजे. शेवट करताना इतकंच म्हणेन की तुझ्या स्वप्नातला तुझी शाळा असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य आणि पर्यायाने देश हा घडावा यासाठी चतुरंगाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि तुला उत्तम आरोग्य आणि लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या उपस्थितीबद्दल खूप खूप धन्यवाद. एका छोट्याशा औपचारिक कारणासाठी या अतिशय उत्तम मुलाखतीनंतर मी बोलण्याचं धाडस करतोय. आपण सगळ्यांनीच अनुभवलं, दादामधला एक उत्तम वक्ता, एक जाणकार शिक्षक, एक मुख्य अध्यापक आपल्या समोर या मुलाखतीतून उलगडला. आपण हेही बघितलं की दादाच्या नसानसांमध्ये ज्ञानप्रबोधिनी आहे, पण हेही बघितलं की दादाला चतुरंग आपुलकी, चतुरंगाविषयी प्रेम, जिव्हाळाही तितकाच आहे. मला वाटतं वेगवेगळ्या माध्यमातून आपण अशाच अनेक माणसांपर्यंत पोहोचत असतो, अशाच अनेक मित्रांपर्यंत पोहोचत असतो आणि चतुरंग कुठेतरी मोठी मोठी होत असते आणि ती माणसं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने चतुरंगींनाही मोठं करत असतात. माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये हे 10वं पुष्प आपण आदित्य शिंदे दादांबरोबर एन्जॉय करू शकलो आणि ह्यातून अनेक विविध नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या, किस्से ऐकायला मिळाले. आपणही अशी बकेट लिस्ट पुढच्या काळात तयार करून ठेवणार आहोत, ज्याची आपल्याला आवश्यकता न पडो की अनेक लाटा याच्या नकोच आहेत आपल्याला, लवकरात लवकर ही गोष्ट संपू दे हीच प्रार्थना आहे. पण जो वेळ आपल्याला भविष्यात मिळेल त्या वेळात आपण अधिकाधिक कोणती गोष्ट करू शकतो, आपलं कार्यकर्ता पण कसं जपू शकतो आणि माणूस पण कसं जपू शकतो, या सगळ्याचा विचार आपण करणार आहोत. आदित्य दादा, तू आम्हाला आवर्जून इथे दोघांनाही बोलावलंस, पर्यायाने चतुरंगला प्रेमाने बोलावलंस आणि आमचा छान पाहुणचार केलास. त्याहीपेक्षा जास्त अतिशय मनमोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारल्यास. या सगळ्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद म्हणून आता एक खूप सुंदर छान बनलेलं नातं एकदम पर्क नाही करणार, आम्ही तुझ्या ऋणात राहू, आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजचा दिवस, आजची संध्याकाळ तुझ्याबरोबर आम्हाला एन्जॉय करता आली त्याबद्दल छोटंसं थँक्यू म्हणतो आणि आज पुरतं म्हणतो खूप खूप धन्यवाद.